Welcome all of you. Welcome to the ethics discussion. Today we are going to discuss about the attitude. आपण ॲटिट्यूड चॅप्टर सुरू केलेला आहे ऑलरेडी आणि त्यामध्ये मेनली 2-3 गोष्टी बघितल्यात की व्हॉट डू यू मीन बाय ॲटिट्यूड, ॲटिट्यूडचे कॉम्पोनंट्स कोणते कोणते आणि ॲटिट्यूड मीन्स वृत्तीबद्दल आपण डिस्कस करतोय बरोबर. बट मी ॲटिट्यूड म्हणेल, ठीक आहे. सो ॲटिट्यूड, कारण मला तो वर्ड तुम्हाला फॅमिलियर करायचा, जो आत्तापर्यंत आपण ॲटिट्यूड म्हणून वापरत गेलेलो आहे ना वर्ड, तो ॲक्च्युली फार फॅमिलियर नाही आहे. ॲक्च्युली त्याचं मिनिंग आपण मिसरिप्रेझेंट करतो आहे. बट सो ट्रू मिनिंग रिप्रेझेंट करण्यासाठी मी तो वर्ड कंटिन्यू यूज करत राहीन, ॲटिट्यूड. सो आपण आतापर्यंत त्याचे कॉम्पोनंट्स पाहिले, कशा प्रकारे ते ॲटिट्यूडला कोणते घटक इन्फ्लुएन्स करतात हे पाहिलं, कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले ॲटिट्यूडचे, काही वैशिष्ट्य असतील ते, त्याचे डेफिनेशन पाहिली. पुन्हा एकदा डेफिनेशन रिवाईज करूया आणि आजचा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे की फंक्शन ऑफ ॲटिट्यूड, की ॲटिट्यूडचं नेमकं काम काय, त्या गोष्टीला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं की डेफिनेशन बघूया. काय डेफिनेशन बघा. ॲटिट्यूड इज अ सायकोलॉजिकल टेंडन्सी दॅट इज एक्सप्रेस्ड बाय इव्हॅल्युएटिंग ए पर्टिक्युलर एंटिटी विथ सम डिग्री ऑफ फेवर ऑर डिसफेवर. म्हणजेच वृत्ती ही एक अशी मानसिक प्रवृत्ती आहे जी एखाद्या विशिष्ट घटकाचे काही प्रमाणात अनुकूल किंवा प्रतिकूल पद्धतीने मूल्यमापन करून व्यक्त केली जाते. सो व्यक्त केली जाते अशी मानसिक प्रवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड. व्यक्त होणं इम्पॉर्टंट आहे, एक्सप्रेस होणं इम्पॉर्टंट आहे, तर तो ॲटिट्यूड असतो. मनातली मनात ॲटिट्यूड नसतो, राईट. ठीक आहे. तुम्ही म्हणसाल नाही सर मग कोणी बोलत नाही. व्यक्त करण्याचं माध्यम हे बोलणंच असू शकतं असं नाही. कोणी इमोशन्समध्ये दाखवू शकतो, कोणी बॉडी लँग्वेजमधून व्यक्त करू शकतं, बट व्यक्त करणं. आणि त्यानंतर पाहिलं की कॅरेक्टरिस्टिक्समध्ये इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या की कशा प्रकारे इनेट असेल, ॲक्वायर्ड असेल. काही ॲटिट्यूड जन्मतः येतात जेनेटिकली, काही आपण ॲक्वायर्ड करू शकतो ॲटिट्यूड. गुड ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, कल्चर कसं इन्फ्लुएन्स करतं ॲटिट्यूडला, आपलं रिलिजन कसं इन्फ्लुएन्स करतं, आपली अपब्रिंगिंग जे संस्कार झालेत आपल्यावर ते कसे, आपलं नॉलेज कसं इन्फ्लुएन्स करतं. आणि त्यानंतर मेन 3 घटक बघितले, 3 कॉम्पोनंट पाहिले ॲटिट्यूडचे. ऑब्वियसली मी लक्षात ठेवायला सांगितलं ABC, बट क्रमाने लक्षात ठेवायचं असेल तर CAB, CAB. मग कॉग्नेटिव्ह असेल, अफेक्टिव्ह असेल आणि बिहेवियरल असेल. म्हणजे काय, बौद्धिक असेल की जे नॉलेज आणि इन्फॉर्मेशनच्या बेसवर आपला ॲटिट्यूड तयार होत असतो. एखाद्या गोष्टीचं पर्टिक्युलरली व्यक्तीचं जी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते त्याच्या बेसिसवर त्या गोष्टीकडं, त्या व्यक्तीकडं बघण्याचा आपली जी दृष्टिकोन तयार होत असतो तो एक ॲटिट्यूड असतो. दुसरा अफेक्टिव्ह कॉम्पोनंट, ज्याला आपण भावात्मक किंवा भावनात्मक म्हटलेलं आहे, की जिथे इमोशन्स आपल्या एक्सप्रेस होत असतात, की त्या इमोशनच्या बेसिसवरती फिअर असेल, अँगर असेल, त्या संदर्भात एक ॲटिट्यूड तयार होत असतो. त्यानंतर पाहिलं आपण बिहेवियर. मग एक फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवा, C+A = बिहेवियर. म्हणजेच काय, कॉग्नेटिव्ह कॉम्पोनंट तुमचे इमोशन्स इम्फेक्ट करतो आणि जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी अफेक्ट करतात त्यावेळेस तुमचा एक ॲटिट्यूड तयार होतो आणि त्याच्यानुसार तुमचा बिहेवियर शेप होतो. सो C+A = B. त्यानंतर स्ट्रक्चर आणि कॉम्पोनंट्स पाहिले हे 3, त्याचे एक्झाम्पल्स पाहिले एक एक्झाम्पलच्या पर्स्पेक्टिव्हनी. त्यानंतर अतिशय इम्पॉर्टंट असा फॅक्टर बघितला, फॉर्मेशन ऑफ ॲटिट्यूड, की तुम्ही ॲटिट्यूड कशा पद्धतीने तयार होऊ शकतो. मग त्यात एक शास्त्रीय पद्धत बघितली आपण, जी इव्हॅन पॅव्लो यांनी दिलेली आहे, की कशा प्रकारे आपण रोज प्रॅक्टिस करून ती गोष्ट आपल्या ॲटिट्यूडपर्यंत पोहोचवू शकतो. दुसरी माध्यमाच्या किंवा साधनांच्या माध्यमातून केलेली, की कोणत्या गोष्टीतून बाहेरून काय एक्सटर्नल स्टिम्युलस मिळाला, पॉझिटिव्ह असू द्या, निगेटिव्ह असू द्या, त्या बेसिसवरती आउटकम्स काय निघतात ते त्या बेसिसवरती असेल. त्यानंतर आपण बघितलं काय, ऑब्झर्वेशन, निरीक्षणाच्या माध्यमातून काही आपल्याला लर्निंग्स मिळतात, त्यातून आपला ॲटिट्यूड तयार होतो. उदाहरणार्थ माझं एक्झाम्पल मी नेहमी देत असतो, कारण का मला असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने मी रिलेट करतो ना गोष्टी डेली लाईफमध्ये, त्या पद्धतीने तुम्ही रिलेट करायला शिकावं. की फॉर एक्झाम्पल भरपूर साऱ्या गोष्टीमध्ये ॲटिट्यूड बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला केवळ ऑब्झर्वेशन्समधून. उदाहरणार्थ बरेच लोक तुम्हाला आता टीका करताना दिसतील की हे काय, गणपती फेस्टिवल सेलिब्रेट केलं जातं, हे अशा प्रकारे सेलिब्रेट करणं ही संस्कृती नाही आहे आपली. संपूर्ण सगळीकडे DJs लावले जातात, ते सगळीकडं हे डान्स आणि ही गर्दी, अशा प्रकारे फेस्टिवल सेलिब्रेट करणं उद्दिष्ट नव्हतं टिळकांचं. त्यावेळेस उद्दिष्ट वेगळं होतं. इव्हन इंडिपेंडन्स नंतर देखील लोक एकत्र यावं, त्यांनी चर्चा करावी, पब्लिक फोरम अवेलेबल व्हावे, प्लॅटफॉर्म्स, तिथे लोकांचं मनोरंजन व्हावं, समाज प्रबोधन व्हावं, या अनुषंगाने. पण जेव्हा मी पुण्यातलं गणपती फेस्टिवल अनुभवलं 10 दिवस, त्यानंतर माझा थोडासा ॲटिट्यूड त्याच्याकडे बघण्याचा चेंज झाला. मी ह्याला एक मार्केट म्हणून पाहू लागलो. येस, डेफिनेटली या मार्केटमध्ये कसं की जे रेग्युलर हाय तुम्हाला दिसते ना, एकदम लेट्स से
ह्या मार्केटमध्ये फार डिमांड PNGला नाही आहे किंवा गोल्ड खरेदी करायला नाही येते कोणी इथं, राईट. इथं लोक आहे ना छोट्या छोट्या गोष्टी खरेदी करायला येतात किंवा खरेदी करतात ते, किंवा फूड स्टॉल्सवरती गर्दी होते, राईट. पाणी बॉटल, चहा, या छोट्या छोट्या जे की ॲक्च्युली जे छोटे छोटे उद्योग आहेत किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे, स्वयंरोजगाराची साधनं आहे, त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. सो मार्केटची किती मोठी उलाढाल होती बघा. फार मोठ्या प्रमाणात हे मोठे मार्केट्स आहेत ना, ताज हॉटेलला फायदा झाला आहे असं नाही, फायदा होतोय तो ह्या छोट्या छोट्या लोकांना, स्वयंरोजगार करत असलेल्या लोकांना. आणि डेफिनेटली हे एम्प्लॉयमेंटच्या अँगलने चांगले, राईट. दुसरी गोष्ट, एवढ्या निमित्ताने काय ना की इथेच लोक एकत्र येतात आहे. आज लाखोच्या संख्येने रोज संध्याकाळी तुम्हाला लोक सापडतील रस्त्यावरती, बट फार रेअर घटना आहेत अशा की जिथं मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे किंवा काय दुर्घटना घडली एक्सेट्रा. मी तर ऑब्झर्व नाही केले गेले 2-3 वर्षापासून. भले होत असतील एखाद्या छोट्या मोठ्या, तिथं चालूच असतात, बट मोठ्या प्रमाणात. सो याचा अर्थ काय, आणि एक्झाम्पल घ्या ना पंढरपूरची यात्रा पण. सो बघण्याचा ॲटिट्यूड चेंज करा. ऑब्झर्वेशनच्या बेसिसवरती तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा ॲटिट्यूड चेंज होऊ शकतो. एवढं मला ते सिम्पल मी त्या एक्झाम्पलमधून सांगायचं होतं. त्यानंतर जेनेटिक फॅक्टर सांगितलं होतं मी की जन्मतःच असतो, आपण मूळचा स्वभाव त्याचा असा आहे, ठीक आहे. सो ह्या गोष्टी, त्यानंतर कल्चर आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा इन्फ्लुएन्स केल्या हे लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं. सो मी या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे फंक्शन ऑफ ॲटिट्यूड, ॲटिट्यूडचे काय कार्य आहेत. सो मी प्रल्हाद महापारी तुमचे या आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचे इथिक्सच्या अँड इथिक्स गेटवे टू क्लिअर मेन्स या सिरीजमध्ये स्वागत करतो. आणि आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. फर्स्ट फंक्शन, पहिलं फंक्शन काय बघा, युटिलिटेरियन और इन्स्ट्रुमेंटल फंक्शन. युटिलिटेरियन म्हणजे काय ऑलरेडी शिकवलं मी. युटिलिटेरियन म्हणजे उपभोक्ततावाद. मग ॲटिट्यूडचं फंक्शन उपभोक्ततावादी कसं आहे पहा कसं आहे. Utilitarian attitude leads to a behavior that optimizes one's interest. युटिलिटेरियन बिहेवियर काय सांगतो किंवा युटिलिटेरियन ॲटिट्यूड काय सांगतो, जर आपला ॲटिट्यूड उपभोक्ततावादी असेल तर आपण काय करतो, असा ॲटिट्यूड तयार होतो आपल्याकडं जो आपल्या इंटरेस्ट फुलफिल तयार करेल. म्हणजे त्याला आपण आपल्या दररोजच्या बोलीभाषेच्या लँग्वेजमध्ये म्हणतो सेल्फ सेंट्रिक पर्सन आहे किंवा सेल्फिश पर्सन आहे. सेल्फिश नाही म्हणता येणार ट्रूली एकदम, बट सेल्फ सेंट्रिक पर्सन आहे की प्रत्येक गोष्टी स्वतःचा इंटरेस्ट शोधत असतो, की त्याचा ॲटिट्यूड असा तयार झालेला असतो की मी जी काही गोष्ट करेल त्यातून माझा कसा फायदा होईल याच पर्स्पेक्टिव्हने पाहत असतो मी. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स द ऑब्जेक्ट दॅट आर असोसिएटेड विथ रिवॉर्ड्स अँड निगेटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स द पनिशमेंट. फॉर त्याने सांगितलं म्हणजेच काय, याच्यामध्ये पण 2 टाईपचे ॲटिट्यूड आहे. युटिलिटेरियनमध्ये पण 2 टाईप आहे, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, एक निगेटिव्ह ॲटिट्यूड. मग युटिलिटेरियनमध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी कसं बघतो आपण, की अशी एखादी गोष्टकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो, वृत्ती तयार होते की जी मला रिवॉर्ड्स देणार आहे, काहीतरी बक्षीस देणार आहे, मला काहीतरी सुख आनंद देणार आहे. याच्या कॉन्ट्रास्ट निगेटिव्ह ॲटिट्यूड असा तयार होतो की ही गोष्ट केल्यानंतर मला जर दुःख मिळणार असेल, मला जर शिक्षा मिळणार असेल, पनिशमेंट, तर ती गोष्ट मी करणार नाही. सो ती गोष्ट इलिगली किंवा अनइथिकली म्हणून मी करत नाही आहे, तर मला पनिशमेंट मिळते म्हणून मी करत नाही. उदाहरण मी नेहमी सांगितले, रेड ट्रॅफिक सिग्नल जर रेड झाला तर आपण जम्प करतो बऱ्याच वेळा किंवा नाही करत. जर करत नसेल किंवा ट्रॅफिक सिग्नल्स फॉलो करतो, त्याला रिझन हे नाही की ते इलिगली म्हणून करतो किंवा आपण इथिकली आपल्या सेफ्टीसाठी करतो की नाही ट्रॅफिक होईल मोठ्या प्रमाणात, बाईक एकमेकांना किंवा कार एकमेकांना धडकू शकतात सिग्नलला म्हणून आपण फॉलो केले पाहिजे. नाही, फाईन होऊ शकतो म्हणून आपण फॉलो करतो बऱ्याच वेळा. मी तर सांगेल लाईक ऑलमोस्ट 80-90%. सो रूल्स फॉलो केले पाहिजे म्हणून नाही, ती गोष्ट इथिकल आहे म्हणून नाही, तर लोक पनिशमेंट होऊ शकते ते व्हायलेशन केल्यावर म्हणून फॉलो करतात. सो हा झाला निगेटिव्ह ॲटिट्यूड, बट हा युटिलिटेरियन आहे कारण का स्वतःचं नुकसान होतं याचं. मग एक्झाम्पल दिले बघा, अवॉर्ड्स सच ॲज भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण आर बिस्टो बाय गव्हर्नमेंट टू डेव्हलप ए पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इन अ सिटीजन टुवर्ड देअर रिस्पेक्टिव्ह वर्क्स अँड द सोशल सर्व्हिस. की जे आपापल्या कामामध्ये आणि समाजसेवेमध्ये मग्न आहेत किंवा समाजसेवेमध्ये त्यांनी झोकून दिलेलं आहे, अशा लोकांना स्वतःबद्दल एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार व्हावा की एक रिवॉर्ड मिळतो आहे आम्हाला आमच्या कामाबद्दल, म्हणून हे सरकारने असे अवॉर्ड्स द्यायला सुरुवात केलेले आहे. हे त्याचं एक्झाम्पल आहे. दुसरं आहे नॉलेज फंक्शन. पहिलं फंक्शन काय, युटिलिटेरियन म्हणजे काय, स्वार्थ, स्वतःचा इंटरेस्ट फुलफिल करणे हे ॲटिट्यूडचं काम आहे. मग आपला ॲटिट्यूड असा डेव्हलप झाला पाहिजे की स्वतःला बक्षिसं मिळाली पाहिजे, रिवॉर्ड्स मिळाले पाहिजे आणि पनिशमेंट नाही झाली पाहिजे. दुसरं आहे नॉलेज फंक्शन म्हणजे ज्ञान मिळवणे. इट एनेबल्स वन्स टू अंडरस्टँड द एन्व्हायरमेंट अँड बी कन्सिस्टंट इन वन आयडियाज अँड थिंकिंग. की एक असा ॲटिट्यूड तयार होतो आपला की आपल्या सभोवतालचं एन्व्हायरमेंट काय आहे, आणि एन्व्हायरमेंट म्हणजे की वातावरण म्हणजे
जे पर्यावरण म्हणतोय आपण ते नाही. एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या सराउंडिंग, अवतीभोवतीचा परिसर, लोक कसे, क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे का, इथं सगळे क्रिमिनल राहतात आहे का, इथं नाही एक चांगले लोक राहतात आहे का, इथं क्राईम रेट फार कमी आहे, इथं कल्चरचे प्रोग्राम जास्त होतात आहे, इथे हिंसेचं वातावरण आहे का. सो हे सगळं क्लायमेट, इथं अभ्यासाचं वातावरण आहे का तुमच्या पर्स्पेक्टिव्हने पाहायला गेलं तर याला आपण म्हणतो एन्व्हायरमेंट. सो हे नॉलेज फंक्शन काय करतं, आपल्या ॲटिट्यूडला हेल्प करतं अंडरस्टँड करायला की हे आजूबाजूचं एन्व्हायरमेंट कसं आहे, आणि त्यानुसार कन्सिस्टंट राहतो की सातत्य राहतं आपल्या आयडियाजमध्ये आणि थिंकिंगमध्ये. म्हणजेच काय, नॉलेज जसं पाहिलं आपण, सगळ्यात पहिला कॉम्पोनंट आहे कॉग्निटिव्ह, की ज्याच्या बेसिसवर आपलं नॉलेज फॉर्मेशन होतं, ॲटिट्यूड फॉर्मेशन होत असतं. सो ती गॅदर करणं इन्फॉर्मेशन फार इम्पॉर्टंट आहे. सो नॉलेज फंक्शन आहे. सो ॲटिट्यूड बेसिसवरती आपण नॉलेज कलेक्ट करू शकतो, ते फार इम्पॉर्टंट फंक्शन. त्यानंतर तिसरं आहे इगो डिफेन्सिव्ह फंक्शन. बऱ्याच जणांचे ॲटिट्यूड असे असतात की इगो डिफेन्सिव्ह म्हणजे काय, की कोणी काही त्यांना बोलायला गेलं की हाऊ दे आर राईट असं ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतात आणि डिफेन्सिव्ह मोडला जात असतात. उदाहरणार्थ, इट प्रोटेक्ट्स अन इंडिव्हिज्युअल फ्रॉम ॲक्नॉलेजिंग द बेसिक ट्रूथ्स अबाउट हिमसेल्फ ऑर हार्श रिॲलिटीज ऑफ द लाईफ. इट हेल्प्स अन इंडिव्हिज्युअल टू सायकोलॉजिकली आयसोलेट हिम फ्रॉम द ग्रुप्स परसिव्ह ॲज अ हॉस्टाईल ऑर अ थ्रेटनिंग. सो स्वतःला डिफेंड कसं करता येईल, त्याला इगो डिफेन्सिव्ह म्हटलं. आणि इगो म्हणजे काय, सेल्फिश नेचर, कारण इथं स्वतःला डिफेंड करायचं आहे. सो अशा प्रकारचं त्याला फंक्शन दिलेलं आहे. त्या ॲटिट्यूडचं फंक्शन असं आहे की तो प्रत्येक वेळेस स्वतःला डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल, स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करेल, पर्टिक्युलरली इन कंटेक्स्ट ऑफ दिस हॉस्टाईल एन्व्हायरमेंट, की एक प्रकारे जे चुकीचं निगेटिव्ह वातावरण आहे अशा वातावरणात तो स्वतःला डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल. उदाहरण सांगतो, मी नेहमी सांगत असतो डिस्ट्रॅक्शन. तुम्हाला या जर्नीमध्ये खूप सारे डिस्ट्रॅक्शन मिळेल, की ह्या पद्धतीने डिस्ट्रॅक्शन मिळेल की कोणी काय सांगतंय, कोणी काय सांगतंय, हे सब्जेक्ट वाच, ते सब्जेक्ट नका वाचू, हे योग्य आहे, ते नाही योग्य आहे, ते चुकीचं आहे. बट या सगळ्यांपासून आपण कसं राईट आहे हे सांगू. याचा अर्थ असं नाही माईट इज राईट, की मी ऑलवेज राईट आहे. जे योग्य आहे ते आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे, तो ॲटिट्यूड पाहिजे, राईट. सो हा ॲटिट्यूडचं फंक्शन हे की स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी त्या स्वीकारणे आणि ज्या नाही लागत त्या रिफ्यूजसुद्धा करता आल्या पाहिजे. हा इगो डिफेन्सिव्ह ॲटिट्यूड आहे. फॉर एक्झाम्पल, त्यांनी सांगितलं, यू मे नॉट बी एबल टू प्ले फुटबॉल लाईक मेस्सी. इन्स्टेड ऑफ ॲक्सेप्टिंग धिस रिॲलिटी यू कॅन क्लेम दॅट यू डोंट लाईक फुटबॉल टू मेंटेन युअर सेल्फ इमेज. की बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला माहिती आहे आपण मेसीसारखं, रोनाल्डोसारखं नाही खेळू शकत फुटबॉल, पण आपल्याला स्वतःची इमेज प्रोटेक्ट करायची म्हणून आपण काय म्हणतो, मला ती गोष्ट आवडतच नाही. आणि असं बऱ्याच वेळा होतं. बऱ्याच वेळा आपण त्या पोझिशनला पोहोचू शकत नाही. लेट्स से फॉर एक्झाम्पल, बरेच मुलं नंतर जाऊन म्हणतात की नाही IAS काय खरं नाही राहिलं त्या जॉबमध्ये. इवन मी हे पाहिले की बरेचसे IAS झाल्यानंतरची लोकंसुद्धा म्हणतात काही जॉबमध्ये या खरं नाही, किंवा रिझाईन करतात आणि दुसरं काहीतरी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतात. द रिझन बिंग की त्यानंतर त्यांना, कारण ते अशा पद्धतीने जरी IAS झाले तरी त्यांनी जे एक्सपेक्ट केलं होतं IAS झाल्यानंतर ते त्यांना मिळत नाही. परिणामी ते काय जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतात की मी स्वतःची इमेज जपण्यासाठी, मला जे पाहिजे ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी ही गोष्ट कशी चुकीची आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. सो राईट गोष्टींना राईट म्हणता आलं पाहिजे. आणि आपल्याला नाही येत ना, हरकत नाही, वी विल नॉट बी द बेस्ट, वी कॅन बी द सेकंड बेस्ट. नेसेसरी नाही की द बेस्ट झालं पाहिजे. इम्पॉर्टंट आहे तुम्ही तुमच्या मनात बेस्ट आहे का, दॅट्स इट. म्हणजे त्याला आपण म्हणतो आपण आपलं 100% दिलं आहे का. सो तिसरं फंक्शन आहे इगो डिफेन्सिव्ह. म्हणजेच काय, स्वतःची सेल्फ इमेज प्रिझर्व करणं, म्हणून त्याला इगोइस्टिक म्हटलेलं आहे. कारण इगोइस्टिक म्हणजे काय, सेल्फिशनेस, स्वतःची इमेज प्रोटेक्ट करणं, स्वतःची सेल्फ इमेज, स्वतःचा राईटियसनेस प्रोटेक्ट करणं. दुसरं आहे बघा, लास्ट वन नाही, चौथा असेल व्हॅल्यू एक्सप्रेसिव्ह फंक्शन. इट हेल्प्स म्हणजे काय, ह्या प्रकारचं जे फंक्शन आहे, ॲटिट्यूड हेल्प्स टू डेमॉन्स्ट्रेट वन सेल्फ image to others. It expresses our basic values. It helps in securing social approval for individual. आपला ॲटिट्यूड आपल्याला हेल्प करत असतो आपल्या व्हॅल्यूज दाखवून द्यायचे, आपली काय मूल्ये ते एक्सप्रेस करायचे. कारण मी सांगितलं, ॲटिट्यूड विदाऊट एक्सप्रेशन नथिंग. ॲटिट्यूड इज अ सायकोलॉजिकल टेंडन्सी डेव्हलप थ्रू एक्सप्रेशन. मग आपण अशा पद्धतीने व्हॅल्यू एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणी समाजात चांगलं वागून, चांगल्यांशी गोड बोलून, कोणी शिवी देत नाही, कोणी नॉनव्हेज खात नाही, या माध्यमातून आपण आपला ॲटिट्यूड रिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून सोसायटीमध्ये आपल्याला एक प्रकारे ॲक्सेप्टन्स मिळेल. विचार करा, सपोज एखाद्याचा ॲटिट्यूड असा असेल, त्याची व्हॅल्यूज अशा असतील की नाही माणसंच कापून खायचे, आणि त्यांनी ही गोष्ट एक्सप्रेस करायला सुरुवात केली, ऑब्वियसली लोक त्यांना किंवा पोलिसांना जेलमध्ये टाकतील. बट सांगण्याचं उद्दिष्ट काय,
की जेव्हा असा सोसायटीमधून ॲक्सेप्टन्स मिळेल का, नाही मिळणार. सो अशा कोणत्याही व्हॅल्यू ज्या एक प्रकारे सोसायटी ॲक्सेप्ट करत नाही अशा व्हॅल्यू आपण एक्सप्रेस केल्या तर सोसायटी ॲक्सेप्ट करत नाही. म्हणून आपला ॲटिट्यूड आपल्याला हेल्प करतो चांगल्या व्हॅल्यूज ज्या आपल्यामधील आहेत ते एक्सप्रेस करण्याचं. म्हणून किती मोठा गुंडा असला, काही करत असला, किती मोठा गुन्हेगार असला तरी तो सोसायटीमध्ये ॲक्सेप्टन्स मिळण्यासाठी चॅरिटी तरी करेल, दानदक्षिणा तरी देईल, कार्यक्रम तरी घेईल, लोकांच्यामध्ये देणग्या तरी देईल, जेणेकरून त्याला ते व्हॅल्यूज शो करायचे असतात, जेणेकरून सोसायटीतून ॲक्सेप्टन्स मिळेल. सो व्हॅल्यू एक्सप्रेसिव्ह फंक्शन, राईट. 4 फंक्शन आहेत, आणखीन एक फंक्शन आहे, बट 4 फंक्शन आहे सध्या. एक सेकंड. हे 4 फंक्शन तर प्रामुख्याने लक्षात ठेवा, ठीक आहे. हे परत रिपीट येणार आहे, त्याच्यामध्ये 5 पण एक, म्हणजे हे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. युटिलिटेरियन फंक्शन, नॉलेज फंक्शन, म्हणजे इगो डिफेन्सिव्ह फंक्शन, व्हॅल्यू एक्सप्रेशन फंक्शन, UK EV. सो युनायटेड किंगडमची EV व्हेकल्स मी असं लक्षात ठेवलं होतं. सो 4 व्हॅल्यूज आहेत, ठीक आहे. नेक्स्ट, फंक्शन ऑफ डिसिजन मेकिंग. आपल्याला आपला ॲटिट्यूड हेल्प करतो डिसिजन घ्यायला. माझा ॲटिट्यूड सपोज फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक विचारलं कंटेक्स्ट देऊन काहीतरी की ही चोरी योग्य आहे की नाही, जे मी तुम्हाला लास्ट टाइम पण केस स्टडी सांगितली होती, किंवा मी ही ते PI पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर RTIची एक केस स्टडी सांगितली, किंवा मी तुम्हाला एक फॅक्टरीची केस स्टडी सांगितली, त्याच्यामध्ये त्या वुमेनवरती मोलेस्टेशन झालेलं आहे, तिचा विनयभंग झालेला आहे, बट त्या फॅक्टरीसाठी तो जो मार्केटिंग ऑफिसर आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मग या कंटेक्स्टमध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे योग्य काय. मग तुमचा ॲटिट्यूड काय आहे, ते तुमचा जर ॲटिट्यूड असा असेल की माझ्या कंपनीचं प्रॉफिट मला बघायचं आहे, तर माझं डिसिजन ऑटोमॅटिकली असं येणार आहे की त्या महिलेला मी सांगेन तुम्ही कंप्लेंट करू नका, तुम्हाला हवं तर प्रमोशन पाहिजे तर प्रमोशन घ्या, पेमेंट जास्त पाहिजे तर पेमेंट जास्त घ्या, एक लमसम अमाऊंट देण्याचा प्रयत्न करेल आणि तिचं ओपिनियन जे दाबण्याचा प्रयत्न करेल, ती केस दाबून टाकण्याचा प्रयत्न करेल. हा माझा ॲटिट्यूड असेल तर. अदरवाईज माझा ॲटिट्यूड असेल की नो टॉलरन्स किंवा 0 टॉलरन्स टुवर्ड्स द ए व्हायलेशन ऑफ डिग्निटी ऑफ द वुमेन, की वुमेनचे राईट प्रोटेक्ट करणं आणि त्याच्यासाठी 0 टॉलरन्स असेल तर मी विचार नाही करणार, कंपनी डुबली तरी चालेल, माझा ॲटिट्यूड मला एक्सप्रेस व्हायला, डिसिजन घ्यायला हेल्प करेल. येस, गो अहेड अँड फाईल अ पोलीस कंप्लेंट. सो सिम्पल, डिसिजन मेकिंगसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ॲटिट्यूड तुमचा. सो ॲटिट्यूड तुम्हाला हेल्प करतो डिसिजन घ्यायला. फॉर एक्झाम्पल जीवनाकडे बघण्याचा डिसिजन किंवा लाईफकडे बघण्याचा ॲटिट्यूड. तुम्ही कशा पर्स्पेक्टिव्हने लाईफकडे बघताय. तुम्ही जर म्हणता असं नाही सर मला ऑफिसर व्हायचं आणि मी इथपर्यंतची लाईफ बघतोय, तर बिलीव्ह मी तुम्ही एका पॉईंट ऑफ टाईम नंतर गिव्ह अप कराल. लाईफ बिगिन्स आफ्टर यू बिकमिंग ऑफिसर, लाईफ डज नॉट एंड आफ्टर यू बिकम एन ऑफिसर. बऱ्याच जणांना असं वाटतं एकदा IAS झालं म्हणजे लाईफ झाली सेट, आता काही टेन्शन नाही. जी लोक इथपर्यंत बघतात ना लाईफ, भले ते IAS ऑफिसर होते तरी आय डोंट थिंक सो की त्यांनी लाईफमध्ये काही गोष्टी अचीव्ह केल्या असतील म्हणून. पण लाईफ तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन पाहावं लागेल, कारण लाईफ तिथे संपत नाही, तिथून पुढे लाईफ ॲक्च्युली सुरू झालेली आहे. सो तुम्हाला लाईफकडे बघावं लागेल, लाईफ लॉंग ॲटिट्यूडनी ठेवावं लागेल, की मग तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह मिळतं की मला IAS ऑफिसर का व्हायचं, किंवा मला डेप्युटी कलेक्टर का व्हायचं, ऑफिसर का व्हायचं, मला ही पोस्ट का काढायची, का मिळवायची. मग तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झालं का ते मोटिवेशन मिळत राहतं. सो ते ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होण्यासाठी तुम्ही लाईफ बियॉन्ड बिकमिंग अॅन IAS ऑफिसर याच्या पलीकडे बघायला सुरुवात केली पाहिजे. आणि मग अशा वेळेस ते हेल्प करतं डिसिजन मेकिंगसाठी तुमचा ॲटिट्यूड कसा आहे जीवनाकडे बघायचं. आणि जो मी फर्स्ट लेक्चरमध्येच एक्सप्रेस केलेला आहे की वाय आय वॉन्ट टू बी IAS, कारण का नेक्स्ट जनरेशन इम्पॉर्टंट आहे. स्वार्थी बनू नका. कोणी काही सांगूया नाही, बरेच जण म्हणतात आपल्यासाठीच कमवायचं. भले आपल्यासाठीच असू द्या, आपली नेक्स्ट जनरेशन, तुम्हाला एकटं राहायचं तर एकटं राहा लाईफ टाईम, मुलं नको आहे तर नको आहे, मुली नको आहे तर नको आहे, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही, सिंगल राहा. बट तुम्हाला तुमची नेक्स्ट जनरेशन कोणीतरी आहे ना, त्यांच्यासाठी करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आज जे सुप्रीम कोर्टचे जज झालेत, तुम्हाला असं वाटतंय की त्यांचं काही बॅकग्राऊंड नाही, काय नाही ना, अचानक कुठून सुप्रीम कोर्टचे जजेस झालेत. आय डोंट थिंक सो. त्यांना कुठेतरी त्यांचे पॅरेंट्स, त्यांचे ग्रँड पॅरेंट्स कुठेतरी वकिली करायला सुरुवात केली असेल, त्यांनी हायकोर्टात केली असेल लॉयरशिप, त्यानंतर कुठेतरी हायकोर्टचे जज झाले असतील, मग कुठेतरी जाऊन आता त्यांचा नंबर लागला तेव्हा सुप्रीम कोर्टचे जजेस झाले. तुम्ही म्हणसाल नाही सर पॉलिटिशियन्स, मग बरेचसे वन टाईम लाईक प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी 17 वर्ष झालेत, मग तुम्हाला 17 वर्ष IAS व्हायचं आहे का? नाही. सो 17 वर्ष IAS झालेत, सॉरी प्राईम मिनिस्टर झालेत ते, किंवा चला चीफ मिनिस्टर पकडूया तरी 60 वर्ष, 55 ते 60 वर्ष. राहुल गांधीजी अजून नाही प्राईम मिनिस्टर 55-60 होत आले तरी. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय येतं तुम्हाला, म्हणजेच काय 25 वर्षाचं जनरेशन पकडलं तर 3 जनरेशन तुम्ही एकटे जगत असाल तर मग ठीक आहे, 60 वर्षापर्यंत IAS होण्यासाठी थांबा. पण नाही, मग तुम्हाला गिव्ह अप करून फायदा नाही. नाही तर तुम्ही ते प्रोफेशन निवडलेच नाही, त्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला एज लिमिट आहे.
सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, जी गोष्ट करायची ते डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला हेल्प करतं, तुमचा ॲटिट्यूड कसा आहे त्याच्याकडे बघण्याचा. दुसरे सेल्फ अवेअरनेस फंक्शन. म्हणजे काय, ॲटिट्यूड तुम्हाला हेल्प करतो, कॅन हेल्प पीपल टू अप्रोच थिंग दॅट आर बेनिफिशियल टू देम अँड अवॉइड थिंग्स दॅट आर हार्मफुल टू देम. सो सेल्फ अवेअरनेस असला पाहिजे की कोणती गोष्ट माझ्यासाठी हेल्पफुल आहे आणि कोणती गोष्ट माझ्यासाठी लाईक हार्मफुल आहे. सो ते ओळखता आलं पाहिजे. तुम्ही तुमच्यासाठी सेल्फ अवेअर असले पाहिजे की ही जी गोष्ट मी करतोय, काय करतोय, हा माझा ॲटिट्यूड आहे का, हा माझा स्वभाव आहे का, आणि ही गोष्ट जी करतोय मी ती गोष्ट योग्य आहे का. याचबरोबर हे झालं इथिक्स. ती जी गोष्ट करतोय ती मला फायदेशीर आहे का की हार्मफुल आहे, याबाबत तुम्ही सेल्फ अवेअर असले पाहिजे. हा तुमचा ॲटिट्यूडचा ॲटिट्यूड तुम्हाला हेल्प करतो या गोष्टीमध्ये. आता बऱ्याच वेळा काय होतं बघा, बरेच जण तुम्ही सेल्फ अवेअर असता बरं का, टाईमपास करत असता त्यावेळेस सेल्फ अवेअर असता की सर आम्ही टाईमपास करतो, मी जनरली लिटरली अभ्यास नाही केला. आता बरेच मुलं मला सांगतात की नाही सर अभ्यास खूप केला तरी एक्झाम नाही झाली, 1च मार्काने गेली. ठीक आहे, मी समजू शकतो 1 मार्काने गेली म्हणजे अभ्यास जेन्युनली केला असेल, बट 19-20 होतं त्या दिवशी, प्रेशर येतो एटसेट्रा. बट मार्क कट ऑफ लागला 100 आणि तुम्हाला पडलेत 80 आणि तुम्ही म्हणताय लय अभ्यास केला होता सर पण थोड्याहून उकलं, 20 मार्कानेच गेलं. भाई नाही, आय डोंट थिंक सो तुम्ही अभ्यास केला आहे. याचा अर्थ तुम्ही कुठेतरी टाईमपास केला आहे आणि ते तुम्हालाच माहिती, ते कोणाला दुसऱ्याला माहीत नाही. सो तुम्ही स्वतःबद्दल सेल्फ अवेअर आहात की तुम्ही टाईम्स कुठे स्पेंड केला आहे, तुम्ही वेस्ट घातला आहे का टाईम, का आपण त्याचं ऐकत बसलो आहे आणि एक प्रॉपर स्ट्रॅटेजी घेऊन नाही बसलो. सो ह्या सगळ्या गोष्टींवरून लक्षात आपण आपल्याबद्दल अवेअर आहे. मग प्रॉब्लेम कुठे येतो, त्या अवेअरनेसचं एज्युकेशन नाहीत, कारण ॲटिट्यूडमध्ये प्रॉब्लेम असतो. हा सेल्फ अवेअरनेस आयडेंटिफाय करायला आपला ॲटिट्यूड हेल्प करतो आपल्याला की कोणती गोष्ट आपल्यासाठी हेल्पफुल आहे आणि कोणती गोष्ट आपल्यासाठी हार्मफुल आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, साराच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स द हेल्दी इटिंग लीड्स हर टू द चूज न्यूट्रिशियस फूड्स अँड अवॉइड हार्मफुल डाएटरी हॅबिट्स. जे दररोजचं वडापाव स्नॅक्स आपण जे फास्ट फूड खातोय ना, आपला ॲटिट्यूड जर असेल आपल्या हेल्दी इटिंगकडे बघण्याचा, जो ॲटिट्यूड आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल, तर ऑटोमॅटिकली आपण चांगल्या गोष्टी खाण्याचा, न्यूट्रिशियस फूड्स खाण्याचा प्रयत्न करणार आहे रादर दॅन हार्मफुल डाएटरी हॅबिट्स. त्यानंतर सोशल ॲडजस्टमेंट फंक्शन. हे हेल्प करतं तुम्हाला सोशल ॲडजस्टमेंट करायला. ॲटिट्यूड हेल्प्स इन सिम्प्लिफाईंग आवर परसेप्शन अबाउट द वर्ल्ड अँड मेक इट मोर मॅनेजेबल टू अस. की बरेच जण लोक सांगतात भाई अख्खं आयुष्य बुडणं, आयुष्य सोपं नाही. मग अशा लोकांचं अवघड आहे आयुष्य मॅनेज करायला, त्यांना कष्टाचे मॅनेज करणं. बट जेव्हा तुम्ही आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा पॉझिटिव्ह होतो ना, बरेचसे लोक येतात आहे जन्माला, जातात आहे. प्रत्येकजण म्हणतो आता लाईफ काहीतरी वर्थ इट झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी बऱ्याच वेळा म्हणताना ऐकले की तुम्ही जन्माला आले ना अशीच गेले. इव्हन मी कधी तुम्हाला एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी म्हणत आहे असेल, ठीक आहे, पण ती गोष्ट पटवून देण्यासाठी म्हणत असतो आणि समजून सांगण्यासाठी म्हणत असतो. एक्झाम्पल आता मी हे समजून सांगण्यासाठी हे एक्झाम्पल देतोय. ठीक आहे. बरेच जण म्हणतात की आयुष्यात जन्माला आलंय तर जाण्यापूर्वी काहीतरी असं वर्तित करून जा की मागं काहीतरी ठसावं म्हटलं पाहिजे, 4 लोकांनी ओळखलं पाहिजे. कशासाठी ही ओळख, कशासाठी आहे? नाही तुम्हाला, नाही तर तुमच्या कामावरून तरी तुम्हाला ओळखलं पाहिजे. तुम्हाला कशाला ओळखलं पाहिजे? कारण फेमस व्हायचं आहे ना आपल्याला. इव्हन डेथ नंतर सुद्धा आपलं सुख थांबत नाही की डेथ नंतर सुद्धा मला लोकांनी ओळखावं, ह्याबद्दलची अपेक्षा ठेवून चाललेलो आहे. उदाहरणार्थ लेट सपोज एखादा ॲनिमल असेल, किडा आहे, इन्सेक्ट्स आहे एखादे छोटे, ज्यांचं लाईफ हार्डली काही हावर्स आहेत, काही 45 आवर्समध्ये डेट होतात, काही 2 दिवसामध्ये, कोणी 7 दिवसामध्ये. फुलपाखराचे आयुष्य किती आहे असं तुम्हाला वाटतं का? फुलपाखरू 80 वर्ष जगत असेल? नाही. फुलपाखराचं लाईफ किती? काही डेज, फ्यू डेज, बरोबर. पण याचा अर्थ असा आहे का त्याचं लाईफ युजलेस आहे, त्यांनी त्याच्या लाईफमध्ये वर्थ लिव्हिंग काही केलेलं नाही. सेम की तुम्ही तो ॲटिट्यूड असा डेव्हलप करा, त्याच्यामुळे तो हेल्प करतो तुम्हाला सोसायटीमध्ये ॲडजस्ट करण्याचं. की भाई ॲक्सेप्ट करा की ठीक आहे, मी काय अंबानीच्या घरात जन्माला आलेलो नाही आहे, नाही माझ्या घरचं कोणी पॉलिटिशियन होतं की फॉर्मर प्राईम मिनिस्टर होते किंवा फॉर्मर मिनिस्टर होते, सो मला ऑटोमॅटिक मेंबर ऑफ पार्लमेंटची सीट भेटणार आहे. नाही, मी सामान्य कुटुंबात जन्माला आलेलो आहे. कदाचित माझा मृत्यू होईल त्यावेळेस पण मी सामान्य कुटुंबातच राहायला पसंत करेल, हरकत नाही. मला माझ्या सोशली गोष्टी ॲडजस्टेबल करायची. की समोरचं जर 75,000चं शूज घालून फिरते म्हणजे ॲटलिस्ट मी 5,000 तरी घेतला पाहिजे, गरजेचं नाही 500 रुपयाचा असं मिळाला ना तरी हरकत नाही. कारण का ती हेल्प करतं आपल्याला सोशली ॲडजस्टेबल व्हायला. म्हणून तुम्ही पाहिलं असं लोकांच्या गरजा कमी तरी लोक खूप आहेत, खुश आहेत, आनंदी आहेत. त्याला रिझन हे आहे की त्यांचा ॲटिट्यूड, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन. आणि मी नेहमी सांगत असतो, पहा आमच्या घरात ज्यावेळेस डिबेट होती ना, त्यावेळेस
आमचे फादर आम्हाला नेहमी एक एक्झाम्पल सांगत असतात जे की मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं आहे, की लेट सपोज मी तुम्हाला 50,000 पगार दिला आणि सांगितलं जिल्ह्याच्या ठिकाणीच काम करा, 2 लाख पगार दिला आणि सांगितलं लाईक राजधानीच्या ठिकाणी काम करा, राज्याच्या कुठेही काम करा, आणखीन 2 लाख पगार दिला आणि सांगितलं राज्याच्या बाहेर काम करा, लाईफ टाईम तुम्हाला राज्याच्या बाहेर राहावं लागेल, आणखीन पगार दिला आणि सांगितलं लाईफ टाईम तुम्हाला देशाच्या बाहेर राहावं, तुम्ही काय चॉईस करणार? हां, ऑब्व्हियसली जर आपण म्हणून नाही सर तो पगार किती देणार त्याच्यावर डिपेंड, याचा अर्थ आपली लाईफ पैशावर डिपेंड आहे. सो प्लस दुसऱ्या अँगलने मी हे पण म्हणताना आले की ज्याच्याकडे पैसे नाही तोच म्हणतो पैशाची किंमत नाही. बिलीव्ह मी, तोच म्हणू शकतो. ज्याच्याकडे पैसा आलाय ना त्याला त्या पैशाची एवढी हॅबिट लागलेली असेल की त्याच्यात ही म्हणायची हिंमत नाही राहत की पैशाची व्हॅल्यू नाही म्हणून. ठीक आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय की गरीब लोकच म्हणू शकतात कारण ते हॅबिटमध्ये नाही. ते आपल्याला सोशल ॲडजस्टमेंट करायला हा ॲटिट्यूड आपला हेल्प करतो आणि तेच इथं सांगितलेलं आहे. आणि एक्झाम्पल दिले, मायकल्स ओपन माइंडेड ॲटिट्यूड अलाउज हिम टू अडॉप्ट टू डायव्हर्स कल्चरल पर्स्पेक्टिव्स. मायकल ऑल्झर्सबद्दल बोलतात येते. ठीक आहे. फॅसिलिटिंग सोशल इंटरॅक्शन अँड फोस्टरिंग अंडरस्टँडिंग इन अ ग्लोबलाइज वर्ल्ड. की तुम्हाला हे जे आता डिफरंट कल्चरल पर्स्पेक्टिव्ज येतात ते एक वेस्टर्न पर्स्पेक्टिव्ह असेल, ईस्टर्न पर्स्पेक्टिव्ह, एशियन पर्स्पेक्टिव्ह, साऊथ एशियन पर्स्पेक्टिव्ह, इंडियन पर्स्पेक्टिव्ह, हे जे सिव्हिलायझेशनल पर्स्पेक्टिव्ज येतात ते कल्चरमध्ये वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह. जसं मी आत्ता मगाशी गणपती फेस्टिवलचं एक पर्स्पेक्टिव्ह सांगितलं की अशा पद्धतीने पण पाहिलं जाऊ शकतं. मार्केट इकॉनॉमी म्हणून पाहिलं जाऊ शकतं, सोशल इंटरॅक्शन म्हणून पाहिलं जाऊ शकतं. ठीक आहे. एक प्रकारे सोशल कोहेजन म्हणून पाहिलं जाऊ शकतो, आनंदाचा काळ म्हणून पाहिलं जाऊ शकतो, एक काहीतरी चेंज ओव्हर मिळून जातो इथल्या लोकांना. ठीक आहे. सो बऱ्याच अँगलने सो कल्चरल पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होत चाललेलं आहे. सोशल आयडेंटिटी फंक्शन, इट हेल्प्स इन डिस्प्लेइंग द इन्फॉर्मेशन ऑफ ॲटिट्यूड ऑफ एन इंडिव्हिज्युअल टू द अदर्स. सो आपली आयडेंटिटी इस्टॅब्लिश करण्यासाठी देखील फंक्शन करतं ॲटिट्यूड. कसं की लेट सपोज मी त्यांनी एक्झाम्पल दिले, सेलिब्रेटिंग इंडिपेंडन्स डे डेमॉन्स्ट्रेट द पॅट्रियोटिक इमेज टू द अदर्स. आपण जे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, आपल्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला असतं ते देशभक्तीपर गीतं, ते झेंडा एखादा फिरताना, ठीक आहे, किंवा ते राष्ट्रगीत लावलेलं एक्सेट्रा, अशा टाईपचे जे आपल्या ॲटिट्यूड काय सांगतो की मला दाखवायचं आहे अदर लोकांना मी कसा पॅट्रियोटिक आहे म्हणून. सेम सोशल आयडेंटिटी फंक्शन की ती आयडेंटिटी इस्टॅब्लिश करायची की आय एम पॅट्रियोटिक. इट डझंट मीन की जे स्टेटस ठेवत नाही ते पॅट्रियोटिक नाही आहे, बट ह्या पर्सनचा ॲटिट्यूड असा आहे की त्याला अदर लोकांना सांगून ते प्रूव्ह करायचं आहे की आय एम बिंग पॅट्रियोटिक. सिम्पल. सो अशा प्रकारे हे 8 फंक्शन्स ऑफ आहेत आणि हे वेगवेगळ्यांनी सांगितलेले आहेत. सो ते वेगवेगळ्या थिअरीजमध्ये कोणी 4 सांगितलेत, कोणी 5 सांगितलेत, कोणी अदर वेगळे 4 सांगितलेत. हे सगळे मिक्स करून मी एका ठिकाणी 7-8 फंक्शन्स घेऊन आलेले आहे. सो तुम्हाला जर प्रश्न विचारला सरळ सरळ जो की मी विचारलेला आहे आता आणि तुम्ही तो लिहायचा आहे की ॲटिट्यूड वृत्तीची कार्य काय आहे ते उदाहरणासह स्पष्टीकरण. एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल्स द फंक्शन ऑफ ॲटिट्यूड. ठीक आहे. सो अफेक्टिव्ह कॉम्पोनंट प्लस कॉग्नेटिव्ह कॉम्पोनंट इज इक्वल टू बिहेवियरल कॉम्पोनंट. मी ऑलरेडी सांगितलं की जशा प्रकारे तुमचे इमोशन्स आहेत आणि तुमची त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे त्याच्या बेसिसवर तुमचा ॲटिट्यूड तयार होतो आणि त्याच्यानुसार तुमचा बिहेवियर शेप होतो. मग ॲटिट्यूड आणि बिहेवियरमध्ये नेमकं काय फरक आहे? सो नेक्स्ट टॉपिक आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲटिट्यूड अँड द बिहेवियर. मी मराठीत पण टाकलेलं आहे इथं. ठीक आहे. आणि काही जणांनी मेसेज, आय थिंक एक स्टुडंटनी कमेंट पण केली होती की सर PPT चेंज होत नाही लास्ट लेक्चरमध्ये, तर एंटायर PPT मी हे लेक्चर संपलं तर टाकून देईल जेणेकरून तुम्हाला ती रेफर करता येईल. ठीक आहे. सो ॲटिट्यूड आणि बिहेवियरमध्ये डिफरन्स काय पहा. ॲटिट्यूड इज अन इंटरनल कॉम्पोनंट ऑफ आवर कॉग्निशन. आपले नॉलेज, आपली इन्फॉर्मेशन याच्या बेसिसवरती तो इंटरनल कॉम्पोनंट आहे की आपला स्वभाव तयार झालेला आहे, आपली तशी वृत्ती प्रवृत्ती तयार झालेली. बट बिहेवियर म्हणजे काय, हा ॲटिट्यूड एक्सप्रेस करणं म्हणजे वर्तवणूक आपली किंवा वागणूक, ती वर्तन ज्याला म्हणतो आपण त्याला. सो मॅनिफेस्टेशन ऑर एक्झिबिशन ऑफ ॲटिट्यूड. सो ॲटिट्यूड म्हणजे काय, इंटरनल कॉम्पोनंट ऑफ नॉलेज, आपल्या ज्ञानाचा एक अंतर्गत भाग म्हणजे किंवा ज्ञानावरून अफेक्ट होऊन इन्फॉर्मेशन माहितीच्या देवारात तयार झालेली एक वृत्ती म्हणजे ॲटिट्यूड. आणि तो जेव्हा ॲटिट्यूड आपण एक्सप्रेस करतो, मॅनिफेस्ट करतो, तेव्हा त्याला म्हणतो बिहेवियर. दुसरं बघा, हे झालं पहिला डिफरन्स, लाईक डेफिनेशन किंवा एक्सप्लेनेशन. दुसरं, ॲटिट्यूड रेफर्स टू ए पर्सन्स मेंटल व्ह्यू. प्रत्येकाचा एक मानसिक दृष्टिकोन असतो, राईट, रिगार्डिंग द वे ही ऑर शी थिंक्स ऑर फील्स अबाउट समथिंग ऑर समवन. एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या पर्सनचा, इंडिव्हिज्युअलचा, त्या व्यक्तीचा अंतर्गत मानसिक दृष्टिकोन असतो की जो त्या गोष्टीबद्दल ती किंवा तो पर्सन काय विचार करतोय किंवा काय फील करतोय, अफेक्शन, त्या गोष्टीबद्दल एक्सप्रेस केला जातो. बट बिहेवियर काय आहे, इम्प्लाइज द ॲक्शन अँड कंडक्ट ऑफ अन इंडिव्हिज्युअल ग्रुप टुवर्ड्स द. बिहेवियर म्हणजे एक प्रकारे ॲक्शन,
कंडक्ट, वागणूक आपली, ती एक कृती आहे की जी एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत असू शकते किंवा एखाद्या गोष्टीच्या बाबतीत असू शकते. सो एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल असणारी आपली वर्तणूक म्हणजे बिहेवियर. इट इज मोर पर्सनल, इट इज मोर सोशल. बिहेवियर सोशल असतो कारण आपण इतर लोकांसोबत गोष्टींबाबत वागतोय, बट ॲटिट्यूड आपल्या स्वतःबद्दल असतो. नेक्स्ट, अ पर्सन ॲटिट्यूड इज मेनली बेस्ड ऑन द एक्सपिरियन्स गेन बाय हिम ड्युरिंग द कोर्स ऑफ हिज लाईफ अँड ऑब्झर्वेशन. मी नेहमी सांगतो आपली वृत्ती आपल्या अनुभवावरून तयार होते. आणि लास्ट लेक्चरमध्ये ॲक्सिडेंटचं एक्झाम्पल दिलं होतं. सो काय करायचं आहे आज पण कमेंटमध्ये मला मेसेज करून सांगा की सर तुमची स्वतःची अशी कोणती वृत्ती तुमची, ठीक आहे, की अशी कोणती वृत्ती की जी तुम्हाला असं वाटतं ह्या एक्सपिरियन्सनंतर माझी ती वृत्ती बदलली. आणि बिलीव्ह मी यातून तुम्ही केस स्टडीचे ॲन्सर्स लिहायला शिकणार आहे जिथं पर्सनल एक्झाम्पल्स लिहायचं असतं. ठीक आहे, मला ह्यानंतर हे पण माहिती आहे की बरेचसे विद्यार्थी मी एवढं कष्ट घेऊन लेक्चर तयार करतोय ना तुमच्यासाठी, PPT तयार करा, हे शूट करा, रेकॉर्ड करा, एडिट करा, टाका, तुम्ही एवढं कष्ट नाही घेणार आहे की कमेंट करा. बट ॲटलिस्ट थिंकिंग करून पहा स्वतःच्या माइंडमध्ये. कमेंट केली तर ॲप्रिशिएटेडच राहील, मला मेसेज केला तरी ॲप्रिशिएटेड राहील. बट डेफिनेटली जेणेकरून मी सांगू शकतो की तुम्ही हे एक्झाम्पल कमेंट केली तर मी सांगू शकतो की तुम्ही हे एक्झाम्पल लिहू शकता की नाही लिहू शकत स्वतःच्या लाईफबद्दल. स्वतः विचार केला तर तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्ही लिहू शकता की नाही. ब्लंडर झालं तर मग तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी, ठीक आहे. सो तुम्ही तो एक्सपिरियन्स सांगून पाहायचा किंवा स्वतःला एक आठवून पाहायचा 2 मिनटं की अशी कोणती घटना घडली की त्याच्यानंतर माझी वृत्ती बदलली त्याच्या एक्सपिरियन्समधून, किंवा आत्तापर्यंतचा जो मी लाईफमध्ये स्ट्रगल केला आहे, एक्सपिरियन्स केला आहे, त्याच्या बेसिसवर अशी कोणती वृत्ती तयार झाली माझी, असा कोणता ॲटिट्यूड तयार झाला आहे की जो मला चेंज झाला आहे, किंवा जरी नाही चेंज झाला तर तो अजून जो जुना होता तोच अजून दृढ झाला आहे, बट ॲटिट्यूड इफेक्ट झाला आहे. आणि तो जो बनला आहे माझा आत्ताचा स्वभाव तो एक प्रकारे ऑब्झर्वेशन्समधून आहे. उदाहरणार्थ लाईक डिग्रीपर्यंत पाहायला गेलं तर माझा ॲटिट्यूड वेगळा होता. जेव्हा मी ह्या प्रिपरेशनमध्ये आलो UPSCच्या त्यावेळेस ॲटिट्यूड पूर्ण बघण्याचा चेंज झाला, कारण ह्युमन व्हॅल्यूज समजायला लागल्या. मानवतावाद काय आहे, माणसं किती इम्पॉर्टंट आहे हे समजायला लागलं. मटेरियलिस्टिक लाईफ इम्पॉर्टंट आहे की स्पिरिच्युअलिस्टिक लाईफ आहे, नॉलेज इम्पॉर्टंट आहे की मटेरियलिस्टिक थिंग्स इम्पॉर्टंट आहे, ह्या गोष्टींवरती चेंज व्हायला लागला. सो ॲटिट्यूड बदलत जातो. तुमचे एक्सपिरियन्स आणि ऑब्झर्वेशन दोन्ही पण, तुमचे अनुभव आणि निरीक्षण यातून तुमचा ॲटिट्यूड कसा बदलला, ती घटना कोणती ते तुम्ही ॲन्सरमध्ये लिहायचं असतं, ठीक आहे. याच्या कंटेक्स्टमध्ये बिहेवियर काय, बिहेवियर ऑफ पर्सन इज बेस्ड ऑन द सिच्युएशन ऑर द सर्कमस्टन्स. बऱ्याच वेळा बिहेवियर आपला त्यावेळेसचे सर्कमस्टन्सेस काय याच्यावरून आहे. लेट सपोज तुम्ही एकदम धष्टपुष्ट आहे आणि तुमच्या 1-2 गाड्या समोर एकमेकांना धडकले, तुमची चूक नाही, समोरच्या चूक आहे. आता समोरचा माणूस एकटाच आणि एकदम सडपातळ आहे, जीव चालला त्याचा, तर तुम्ही त्याच्यावर एक आक्रमक होऊन जाणार आहे. तोच माणूस जर असा तगडा असेल, गळ्यात अशी एवढी मोठी चेन बिन असेल आणि मोठी गाडी असेल आणि तो जर तुम्हाला धडकला तर तुम्ही म्हणा ठीक आहे सॉरी, जरी त्याची चुकी असेल सॉरी, कारण का सिच्युएशन सेम आहे, सॉरी घटना सेम आहे, बट सिच्युएशन बदलली, सर्कमस्टन्सेस बदलले, तुमची वर्तवणूक बदलणार. सो बऱ्याच वेळा बिहेवियर आहे ना हा बेस्ड असतो एका सिच्युएशनवरती, सर्कमस्टन्सेसवरती. बऱ्याच वेळा आपल्याबाबत आलेली सिच्युएशन आणि आपण त्या कंटेक्समध्ये असते तो सिच्युएशन दुसरी, तर दुसऱ्याला सांगणं फार सोपं आहे की असं असं यार काय एवढं काय लोड घेतो तू. जसं की मी तुम्हाला सहज सांगतोय, बट जेव्हा ती सिच्युएशन मी अनुभवलेली नसेल आणि मग मी तुम्हाला ते ज्ञान शिकवत असेल तर लॉजिक नाही. फॉर एक्झाम्पल इथिक्सचा पेपर मी कधी दिलाच नाही आत्तापर्यंत, लेट सपोज, बट केवळ हे मला माहिती की मी चांगला टीचर आहे आणि माझं चांगलं नाव आहे तर मी इथिक्स शिकू शकतो. तर तुम्हाला विचार करायची गोष्ट आहे ना, जर तो पर्सन त्यातून एक्सपिरियन्स गेलाच नाही आहे केवळ, तर ज्ञान पाहिजे सोपं आहे. हे PPT पाहून एखादा टीचरला शिकवणं अवघड आहे अशातली परिस्थिती नाही आहे, बट ज्याला ते ॲक्च्युली रिअल एक्सपिरियन्स आहे ना की कोणत्या गोष्टीवर मार्क्स मिळतात, कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, कोणत्या गोष्टी कशा पर्स्पेक्टिव्हने पाहायला पाहिजे, तर बेटर वे पोझिशन त्याचा ॲटिट्यूड त्या गोष्टीबद्दल चांगला झालेला आहे त्याची तर सांगायचं आहे. त्याचं बिहेवियर आणि ॲटिट्यूडमध्ये काय डिफरन्स आहे. नेक्स्ट, ॲटिट्यूड रिफ्लेक्ट्स वन्स इमोशन्स, ओपिनियन्स अँड थॉट्स. की ॲटिट्यूडमध्ये काय आहे, एक आपले इमोशन्स आहे, आपल्या भावना आहे, अफेक्टिव्ह कॉम्पोनंट आहे, आपले ओपिनियन्स आहे, आपले मतं आहेत आणि आपले थॉट्स आहेत, आपले विचार आहेत. कारण का आपले विचार कुठून येतात, आपण जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे, आपण जे एक्सपिरियन्सेस केलेले आहेत, जे ऑब्झर्वेशन्स केलेले आहेत, तिन्ही गोष्ट नॉलेज, ऑब्झर्वेशन्स आणि एक्सपिरियन्स या तिन्ही गोष्टीतून आपले विचार बदलत असतात किंवा आपले विचार तयार होत असतात, एखाद्या गोष्टीबद्दलचं मत तयार होत असतं. फॉर एक्झाम्पल मी सिम्पल क्वेश्चन विचारला की तुम्हाला माहिती मोठ्या प्रमाणात रोड ॲक्सिडेंट्स होतात, यावर तुमचं मत काय. मत असलं पाहिजे, भलेही तुम्ही ते चुकीचं आहे की बरोबर आहे हे जज करायला जाऊ नका, पण ते मत असलं पाहिजे. आता ॲक्सिडेंट्स होतात, ते लोक मृत्युमुखी पडतात, जसं तुम्हाला फार सिम्पली म्हणणं की सर आमचं मत असं आहे की हे चुकीचंच आहे,
पण मग मी जर याला असं पुढचं स्टेटमेंट विचारलं की याला गव्हर्नमेंट कारणीभूत आहे, तर मात्र तुमचं मत पुन्हा एकदा वेगळं येऊ शकतं. नाही सर, याला गव्हर्नमेंट कारणीभूत नाही, लोक म्हणू शकता, तुम्ही स्वतः म्हणू शकता की नाही लोकच अनसेफ ड्राईव्ह करतात आहे, सो लोक कारणीभूत आहे. तुम्ही म्हणू शकता नाही सर, गव्हर्नमेंट, पण कोणतं गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट कारणीभूत आहे, कारण रस्ते चांगले ठेवत नाही आहेत. कुणी म्हणू शकतं मिसमॅनेजमेंट आहे, रस्त्याचे डिझाईनच चांगले केलेलं नाही आपल्याकडं, आहेत असे सगळे किस्से. मी म्हणत नाही तुमचं मत कोणतं योग्य आहे कोणतं चुकीचं आहे, माझं म्हणणं आहे तुमचं मत असायला हवं. की फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचं पॉलिटिक्स लास्ट 5 वर्ष जर पाहिलं गेलं तर याच्यात तुमचं मत असायला पाहिजे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कोणत्या पार्टीचे असो. इथं काही तुम्हाला जाऊन वोट करायचं नाही त्या मताच्या बेसिसवरती, पण तुमचं मत असलं पाहिजे. नेसेसरी हे पण नाही की तुमचं मत ते तुम्ही कोणाला सांगितलंच पाहिजे, मार खाल, बट हे नेसेसरी नक्की की ते मत असलं पाहिजे स्वतःजवळ, की योग्य होते किंवा अयोग्य होते, किंवा माझं मत असं आहे की असं नाही व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे, वॉट एव्हर. ॲटिट्यूड, character traits, biological factors like endocrine and nervous responses influences our behavior. सो त्यांनी काय सांगितलंय, सॉरी याला जोडी ही ना, यस. सो बिहेवियर, ॲटिट्यूड रिफ्लेक्ट्स one's emotions, opinions and thoughts, but behavior reflects one's attitude as actions are the reflection of our thoughts. नेहमी लक्षात ठेवा, आपण जे इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो म्हणजे नॉलेज, आपण जे ऑब्झर्वेशन करतो आणि आपण जे एक्सपिरियन्स केले, या गोष्टींच्या बेसिसवर आपले थॉट्स तयार होत असतात. त्या थॉट्स जे तयार झाले त्याच्यानुसार आपले ॲक्शन येत असते. सो योग्य वाचा, योग्य अनुभव घ्या आणि योग्य ऑब्झर्वेशन करा, योग्य विचार तयार होईल, त्याच्यानुसार तुमचे ॲक्शन योग्य येईल. सो योग्य गोष्टी वाचायला शिका. सगळ्यात पहिल्यांदा पुस्तकं, नॉलेज योग्य ठिकाणाहून कलेक्ट करायला शिका. नॉलेज सोशल मीडियावरून कलेक्ट करू नका, नॉलेज मूव्हीजमधून कलेक्ट करू नका. इवन केले तरी वेब सिरीज, मूव्हीजमध्ये राईट काइंड ऑफ वेब सिरीज बघायला शिका, ज्या फक्त एंटरटेनमेंटसाठी आहे, किंवा जे नॉलेज लाईक चुकीचं. फॉर एक्झाम्पल आता सांगितलं तर ॲनिमल मूव्हीवर फार क्रिटिसिझम झालं मोठ्या प्रमाणात, की एक प्रकारे कशा पद्धतीने पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केलेला आहे समाजातील एक घटक. सो तुम्ही चांगल्या टाईपचं नॉलेज गॅदर करण्याचा प्रयत्न करा. मी जसं रिकमेंड केलं की तुम्हाला एक प्लॅटफॉर्म नावाचा मूव्ही समथिंग किंवा सिरीज आहे, त्यात काय कळतं तुम्हाला की सोसायटी हाऊ इट वर्क्स. सो तुम्हाला ते पर्स्पेक्टिव्ह मिळण्यासाठी राईट काइंड ऑफ नॉलेज क्रिएट करायला शिका किंवा कलेक्ट करायला शिका, जे तुम्हाला हेल्प करेल तुमच्या नॉलेज, एक्सपिरियन्स आणि ऑब्झर्वेशन तुम्हाला हेल्प करेल तुमचे विचार बनवण्यामध्ये, आणि तुमचे विचार तुमच्या ॲक्शनमध्ये दिसून आले की बिहेवियर गुड होईल. ठीक आहे. नेक्स्ट, फॅक्टर्स लाईक एन्व्हायरमेंट, एक्सपिरियन्सेस, मॉरल व्हॅल्यूज मेनली इन्फ्लुएन्स द ॲटिट्यूड. यस, बऱ्याच वेळा तुमचे जे मॉरल व्हॅल्यूज आहेत, नैतिक मूल्य, ते तुमचा ॲटिट्यूड रिफ्लेक्ट करतं. यस, जर तुमचे संस्कार चांगले झालेले असतील, नैतिक मूल्य लहानपणापासून संगोपन चांगल्या पद्धतीने झालेलं असेल, तर त्या प्रकारची नैतिक मूल्य आलेली असतात आणि त्या प्रकारचा ॲटिट्यूड आलेला असतो. विचार करा, लेट सपोज एक अशी सिच्युएशन आहे की घरात नेहमी एकमेकांना शिवीगाळ केली जाते, ठीक आहे, दारू पिऊन मारहाण केली जाते, आणि मग अशा वेळेस गुन्हेगारीचं प्रमाण आहे घरातच, किंवा ती गोष्ट पाहतोय, मग त्या मुलाचं या कंटेक्समध्ये, या बॅकग्राऊंडमध्ये त्या मुलाकडे लक्ष नाही, कोणी त्याच्याकडे अभ्यासाकडे कोणी त्याचं लक्ष दिलं नाही, त्याच्या अभ्यासासाठी अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड केली नाही, रादर अपॉर्च्युनिटी गुन्हेगारीसाठी प्रमोट केल्या गेल्या. सो अशा प्रकारचं एक निगेटिव्ह वातावरणातून उभा राहिलेला माणूस, त्याचे उच्च विचार होतील असं तुम्हाला असं वाटतं का? हां, एक्सेप्शन आर ऑलवेज देअर. आणि त्याला मग त्याला पुन्हा त्या गोष्टी सोडून देऊन स्पिरिच्युअलिस्टिक वेने अभ्यास करून या सगळ्या गोष्टीतून बाहेर येऊन त्याला स्वतःचं बनवावं लागेल पुन्हा एकदा, ते बनवलं म्हणून. बट जर हीच कंडिशन्स कंटिन्यू राहिले तर ऑब्व्हियसली त्याचे विचार फार उच्च होणार आहे का, की त्याचे पुतळे बांधतील लोक? निश्चितच नाही. ठीक आहे. आता इथं बघा, ॲटिट्यूड आपल्या चारित्र्याचे काही लक्षणं, काही बायोलॉजिकल फॅक्टर्स, जसं की त्याने म्हणले एंडोक्राईन अँड नर्व्हस रिस्पॉन्सेस इन्फ्लुएन्सेस आवर बिहेवियर. फॉर एक्झाम्पल त्यांनी नर्व्हस रिस्पॉन्सेस काय म्हटलेले बघा, लहानपणापासून आपण पाहिलं असेल, पहिल्यांदा मेंदूचा चटका बसतो त्याच वेळेस कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट तयार होते, आपल्या नर्व इन्फ्लुएन्स होतात, की नेक्स्ट टाईम अशा पद्धतीने कुठे रिस्पॉन्स आला की फटकन मागं हात घ्यायचा. उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं असेल, त्याला एक्झॅक्ट काय मेडिकल वर्ड आहे आता मला पण नाही माहीत, मी का डॉक्टर नाही आहे, बट हां तुम्ही हे पाहिलं असेल की आपली जनरली मी आता हे हातवारी करतोय कशा पद्धतीने होते, की माझं ब्रेन इन्स्ट्रक्शन देते त्यानुसार नर्व्हजला, आणि त्या नर्व्हज तशा मुवमेंट होतात, हे जनरली आपण स्टडी केलेलं आहे. बट बऱ्याच वेळा काय होतं, लेट सपोज हात भाजला कुठेतरी, तर ती इन्फॉर्मेशन, ते सेन्सेस आपली इन्फॉर्मेशन रिसीव्ह करतात, ते ब्रेनपर्यंत पाठवतात, प्रोसेस होते, ब्रेन इन्स्ट्रक्शन करतं, एवढा वेळ नसतो म्हणून इन्स्टंटेनियसली आपली ती विदाऊट ब्रेनच्या शिवाय रिॲक्शन येते.
सो त्या ज्या रिफ्लेक्सेस आहेत ना ते बऱ्याच वेळा बायोलॉजिकल फॅक्टर्सवर पण डिपेंडेंट असतात, राईट. सो म्हणून त्यांनी म्हटलं किंवा नर्वस ह्या सगळ्या गोष्टी आपलं बिहेवियर रिफ्लेक्ट करत असतात. म्हणून त्यांनी एक्झाम्पल दिलं ॲटिट्यूडचं. समवन कॅन हॅव ॲटिट्यूड ऑफ शोईंग सिम्पॅथी टू द पुअर पीपल, आणि बिहेवियरमध्ये दिस बिलीफ इज एन ॲटिट्यूड अँड कॅन बी शोन इन अ बिहेवियर बाय प्रॅक्टिसिंग कम्पॅशन बाय हेल्पिंग पुअर पीपल. सो त्यांनी फरक डिफरन्स सांगितलं आहे की मला फार सिम्पॅथी आहे, मला फार सहानुभूती आहे गरीब लोकांबद्दल, हे झाला माझा ॲटिट्यूड. बट ही जी माझी बिलीफ सिस्टीम आहे, ही माझी एक प्रकारे विश्वास किंवा इच्छाशक्ती आहे. ह्या इच्छाशक्तीनुसार माझा ॲटिट्यूड तयार झाला, लोकांबद्दल सिम्पॅथेटिक सहानुभूतीपूर्वक वृत्ती तयार झाली, आणि त्याचा परिणाम माझ्या बिहेवियरमध्ये दिसून आला की मी लोकांना हेल्प करायला सुरुवात केली. सो ती हेल्प ही ॲक्शन झाली, त्याला म्हणतात बिहेवियर. ठीक आहे. सो ह्या दोन गोष्टींच्यात फरक समजून घ्या आणि त्यानुसार ॲटिट्यूड व्हर्सेस बिहेवियर हा एक प्रश्न लक्षात ठेवा आणि तो प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. वृत्ती आणि वागणूक. सो नंतर टाईप्स ऑफ ॲटिट्यूड, वेगवेगळ्या प्रकारचे हे ॲटिट्यूड्स आहेत. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ ॲटिट्यूड. पहिलं म्हटलं त्यांनी एक्सप्लिसिट ॲटिट्यूड व्हर्सेस इम्प्लिसिट ॲटिट्यूड, म्हणजे स्पष्ट वृत्ती किंवा अव्यक्त वृत्ती. अव्यक्त म्हणजे काय, बऱ्याच वेळा आपण व्यक्त होत नाही. सो एखाद्याची स्पष्ट वृत्ती असते म्हणजे काय, जे असं ते तोंडावर बोलणं. आता दोन गोष्टीत फरक आहे, फटकळ बोलणं आणि तोंडावर बोलणं. फटकळ बोलणं म्हणजे काय, समोरच्या इमोशनचा विचार न करणं आणि चुकीचे वर्ड्स वापरून त्याला एक हीनतेच्या भावनांनी बोलणं, त्याला फटकळ बोलणं म्हणतो आपण. बट स्पष्ट वृत्ती म्हणजे काय असतं की मी माझं ओपिनियन स्पष्टतेने इथं ठेवणार, व्हॉट एव्हर बी द कॉन्सिक्वेन्सेस, जे असेल ते असेल. लोकांनी जज केलं ते माझ्या ऍक्शन्सवरून तरी हरकत नाही, त्या माझ्या बोलण्यावरून मला जज केलं तरी हरकत नाही, पण माझं स्पष्ट मत आहे. फॉर एक्झाम्पल मी नेहमी सांगत असतो की ना, ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह विसरून गेलोय की आपलं काम काय आहे. लेट सपोज मी टीचर आहे, तर माझं टीचिंग हे काम आहे ना, तर मी विसरून गेलोय. मी वेगळ्याच माझं ऑब्जेक्टिव्ह घेऊन चालले, भले ते क्लासेसच्या माध्यमातून पैसा गोळा करणं असेल, भले ते एक फेम कलेक्ट करणं असेल, की मला नाही फेमस व्हायचं, मला सेलिब्रिटी व्हायचंय, राईट. कारण मला का चांगले चांगले शब्द वापरायचे, स्पीचेस द्यायचे, युट्यूबवर माझे लेक्चर्स व्हायरल करायचे, व्हॉट एव्हर. सो माझं ऑब्जेक्टिव्ह काय आहे ना, क्लिअर असलं. मी जस्ट एक्झाम्पल देतोय अदर क्षेत्रामध्ये. फॉर एक्झाम्पल इन्स्टा, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, इन्फ्लुएन्सर होणं ऑब्जेक्टिव्ह आहे, की लोकांचं एंटरटेनमेंट सोशल मीडिया थ्रू इंटरॅक्शन कंटिन्यू ठेवणं. एक्झाम्पल मला तर असं वाटायला लागलं की असे प्लॅटफॉर्म्स यासाठी तयार केले जातात की तिथे लोक येतील, लोक इंटरॅक्ट होतील, जेणेकरून आम्ही आमचे प्रोडक्ट्स तिथे विकू शकतो, आम्ही आमच्या प्रोडक्टचं तिथे ऍडव्हर्टायझिंग करू शकतो. सो मला याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स म्हणण्याऐवजी ना ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म म्हणून असं वाटतं जास्त करून. सो ते तुम्हाला समजलं पाहिजे की ऍक्च्युअली नॉलेज किती वाटतं तुम्हाला, की नॉलेज देणाऱ्या गोष्टी युट्यूबवर तरी कम्पॅरेटिव्हली आहेत, पण इन्स्टा असेल फार कमी आहे. सो तुम्हाला ते दोन गोष्टी, हे माझं मत आहे स्पष्ट. सो स्पष्ट वृत्ती असली पाहिजे. आणि दुसरी अव्यक्त वृत्ती, बऱ्याच वेळा लोक स्पष्टपणे बोलून दाखवत नाही. दुसरे ओपिनियन आणि ऍटिट्यूड, याच्यामध्ये एक डिफरन्स लक्षात ठेवा. आपलं ओपिनियन वेगळं असू शकतो, आपला ऍटिट्यूड वेगळा असू शकतो. ओपिनियन हा आपला ऍटिट्यूड नसतो. ओपिनियन ही फक्त एक मत असतं. ते मत कशाच्या बेसिसवरती असतं, या सगळ्या गोष्टी ज्या आपण इन्फॉर्मेशन म्हणून कलेक्ट केल्या. उदाहरण मी सांगतो की लाडकी बहीण योजना, प्रत्येकाला 1,500 रुपये मिळणार आहे प्रत्येक महिलेला, राईट. ही योग्य की अयोग्य, हे माझं ओपिनियन असू शकते, ही माझी वृत्ती नसू शकते. कारण माझी वृत्ती मला हेल्प करते, जी काही इन्फॉर्मेशन मी गॅदर केलेली आहे त्याच्या बेसिसवरती एक विचार करायला लावते, एक विचार तयार करते, आणि त्याच्या बेसिसवर मी काहीतरी ऍक्शन्स घेतो. ती माझी वृत्ती आहे. त्या गोष्टी सारख्या सारख्या त्या सेम सिच्युएशन पुढे आल्या तर माझी सेम सिच्युएशन मध्ये सेम अँसर असेल, ही माझी वृत्ती आहे. फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चर इन्कम टॅक्स केली पाहिजे की नाही, शेतीतून उत्पन्नावर मिळणाऱ्या उत्पन्नावरती टॅक्स असला पाहिजे की नाही. माझं मत वेगळं असू शकतं, माझा ऍटिट्यूड वेगळा असू शकतो. जर मी मोठा शेतकरी असतो, 30 लाख रुपये मी माझं जर उत्पन्न असतं, तर माझं ऑटोमॅटिक ओपिनियन असं आलं असतं की नाही नाही टॅक्स केली पाहिजे. बट मी जर माझा शेतीचा संबंधच नाही, तर मी म्हणणार नाही टॅक्स करा, कारण गव्हर्नमेंटला फायदा होतोय, किंवा मोठे शेतकरी त्याचा फायदा उचलतात, किंवा पॉलिटिशियन्स हे मोठे बिझनेसमॅन शेतीचं उत्पन्न दाखवून त्याच्यावर टॅक्सेशन करत नाही. ब्लॅकचा मनी हा शेतीतून आलेला आहे असं दाखवून त्याच्यात टॅक्स भरत नाही, मिसयूज होतं. सो मी माझं ओपिनियन तयार केलं, बट माझा हा ऍटिट्यूड नाहीये. माझा ऍटिट्यूड टुवर्ड्स त्या टॅक्सेशन पॉलिसी काय आहे ना, हा डिफाईंड आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आणि तुम्ही माझा बऱ्याच वेळा सांगितलेला आहे
की लॉजिकच नाही. उदाहरण देऊन सांगतो बघा, आणि इम्पॉर्टंट आहे तुमच्या इकॉनॉमिक्सच्या पर्स्पेक्टिव्ह, फार इम्पॉर्टंट आहे. 3 टाईपचे मेनली टॅक्सेस जे की मेजर कॉम्पोनंट आहे. अदर भरपूर सारे आहेत बट मेजरली. एक आहे इन्कम टॅक्स, जो की इंडिव्हिज्युअल लोकांकडून त्यांच्या इन्कमवरून कलेक्ट केला जातो, की लोक किती कमवतात ते. दुसरा एक कॉर्पोरेट टॅक्स, की कंपन्या किती प्रॉफिट कमवतात ते त्याच्यावरून कलेक्ट केला जातो, की कंपन्यांच्या प्रॉफिटवर असणारा टॅक्स. आणि तिसरा आहे जीएसटी, की जो सर्वांकडून जे कोणी गुड्स आणि सर्व्हिसेस कंझ्युम करतात त्या सर्वांकडून घेतला जातो. हा कोणाकडून घेतला जातो? फक्त इंडस्ट्री, कंपन्यांकडून. हा कोणाकडून घेतला जातो? इंडिव्हिज्युअल्स कडून. आणि हा सगळ्यांकडून घेतला, गरीब. आणि हे जो इन्कम टॅक्स आहे ना, हा फक्त श्रीमंतांकडून घेतला जातो एका ठराविक इन्कमच्या वरती, जी लोक अफोर्ड करू शकतात. पण हा जीएसटी सगळ्यांकडून घेतला जातो, बरोबर. सगळ्यांना भरावं लागतं. 5 रुपयावाला बिस्किट कोणी घेत असेल पार्लेजी, तर त्याला पण भरावं लागतं, कदाचित ते पोट भरण्यासाठी घेतोय तरी त्याला टॅक्स भरावा लागतो. ऍट द सेम टाइम एखादा श्रीमंत आहे तरी तो पण 5 वाला बिस्किट पुडा घेत असेल तर त्याला तो एन्जॉयमेंट म्हणून घेतोय तरी त्याला तेवढाच टॅक्स. सो सिमिलर टाईप ऑफ टॅक्स भरावा लागतो, तेवढा सगळ्यांना भरावा लागतो. हा मोर ऑफ ए प्रपोर्शनेट टॅक्स, राईट. पण मग आता काय प्रॉब्लेम काय झाला बघा, दिवसेंदिवस हे जे टॅक्सचं प्रमाण होतं हे चेंज होत चाललंय. आयडियली कसं असायला पाहिजे मी सांगतो. आयडियली सगळ्यात जास्त कॉर्पोरेट टॅक्स पाहिजे, प्रॉफिट. तुम्ही म्हणसाल मग सगळं जर प्रॉफिट गव्हर्नमेंटला गेलं तर कंपन्यांचं प्रॉफिट शिल्लक कमी राहिलं तर कंपन्या काय करतील? इन्व्हेस्टमेंट परत थांबेल. सी, प्रॉफिट वरून जर इन्व्हेस्टमेंट असेल तुमची तर क्वेश्चनेबल आहे, कारण प्रॉफिट नेसेसरी नाही. म्हणजे तुम्ही त्याला इन्सेंटिव्हाइज करता जास्तीत जास्त प्रॉफिट घेण्यासाठी, राईट. आणि जास्तीत जास्त प्रॉफिट आतापर्यंत अनुभव दिसून येत नाही की सगळ्या लोकांनी प्रॉफिट नाही इन्व्हेस्टमेंट म्हणून गेलेले, ठीक आहे. दुसरी गोष्ट, जीएसटी कमी पाहिजे. आयडियली आपला विचार चालू आहे जीएसटी कमी पाहिजे, परंतु गरिबांना ज्यादा इम्पॅक्ट क्रिएट करतो. लेट सपोज 1000 रुपयाची वस्तू एखाद्याने घेतली, वॉट एव्हर, काही असेल, क्लोथ असेल, गिफ्ट असेल, वॉट एव्हर, काही पण, पेट्रोल भरला असेल, वॉट एव्हर. आता ह्या 1000 रुपयाचं लेट सपोज पेट्रोल भरलं एखादा प्लॅटफॉर्मवर करे, गिगवर करे, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट एक्सेट्रा, याच्यावरती डिलिव्हरी देणारा, त्याच्यासाठी 1000 रुपयाच्या पेट्रोलमध्ये जर तो टॅक्स भरत असेल, लेट सपोज 200 रुपीज असणार आहे, याच्यापेक्षा जास्त टॅक्स आहे, माझं म्हणणं 500 रुपीज तर टॅक्सेस असतील. बट 1000 रुपीज 200 भरत असेल तो, तर 20% त्याच्यासाठी खूप आहे. तुम्ही त्याच्यासाठी ते 200 रुपये दिले नाही त्याला कमी करून, टॅक्स कमी करून, तर त्या 200 रुपयात तो 2-3 दिवसाचं जेवण भागवू शकतो. ही सिच्युएशन आहे. त्याचा पगार 200 रुपयांनी वाढल्यानंतर तो त्याच्या मुलांवरती खर्च करू शकतो. ही सिच्युएशन आहे. बट हेच जर एखादा लेट सपोज पर्सन ज्याला 1 लाख पगार आहे आणि त्याच्याकडे 3 लाखाची बाईक आहे, कारण तो बाईकर आहे, हौश आहे त्याला म्हणून, ठीक आहे. आणि मग त्याने जर 1000 रुपीजचं पेट्रोल भरलं, त्याच्यासाठी काहीच नाही, त्याच्यासाठी 200 रुपये नगण्य. सो सिमिलर सिच्युएशन मध्ये सगळेजण 1000चं पेट्रोल भरणार, तरी 2 लोकांसाठी ती परिस्थिती वेगवेगळी आहे. पण त्याच्यासाठी आपण विचार करतोय का त्यांचा? नाही. त्याला सगळ्यांना सेम सांगतोय, तुम्हाला सेम टॅक्स भरावा लागेल. जीएसटी ऍक्च्युली कमी पाहिजे. इन्कम टॅक्स पण प्रपोर्शनेट प्रमाणात पाहिजे, की जे हाय नेट वरती इंडिव्हिज्युअल. फॉर एक्झाम्पल, आता गव्हर्नमेंटने 5 लाखाच्या वरती उत्पन्न नाही, सॉरी, टॅक्स 5 लाखाच्या टॅक्स नाही घेत जनरली गव्हर्नमेंट, राईट. पण 10 लाखापर्यंत पण माझं ओपिनियन, जो पर्सन 10 लाख रुपये पर इयर कमवतो ना, तो पण श्रीमंत नाही. 20 लाख कमवतो ना, तो सुद्धा श्रीमंत नाही, असं माझं ओपिनियन आहे. अंटिल अनालिसिसची नेट वर्थ ना थोडी काही प्रमाणात पुढे जाऊन 2 वर्षांनी 3 वर्षांनी एका ठराविक जे नेट ऍसेट आहे किंवा कॅपिटल त्याचा ऍसेट आहे ते जर वाढलं तर त्याच्यावर घेऊ शकतात टॅक्स. अदरवाईज जर एक माणूस 20 लाख रुपये कमवतोय सपोज, किंवा एका फॅमिलीची इन्कम आहे 20 लाख रुपये घरात, आणि तो एकच इंडिव्हिज्युअल कमवणार आहे, बट एक्सपेंडिचर त्या मोठ्या प्रमाणात असेल तर नाही. फॉर एक्झाम्पल, लेट सपोज एखादा पर्सन 20 लाख कमवतोय पण त्याचं ईएमआय मध्येच 10 लाख चालले, का स्वतःच फक्त एक घर असावं म्हणून. बेसिक नेसेसिटी ना, त्या बेसिक नेसेसिटीसाठी तुम्ही त्याच्यावर टॅक्स घेताय. असो. सो माझं म्हणणं आहे की टॅक्स असला पाहिजे, परंतु एकदम हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्सकडे असला पाहिजे. ऍक्च्युली लोक या कंपनीच्या प्रॉफिट मधून नाही इन्व्हेस्टमेंट करणार, लोक इथून इन्व्हेस्टमेंट करणार आहे. लक्षात ठेवा, नवीन इन्व्हेस्टमेंट इथून येणार आहे, कारण इथून आता एंजल इन्व्हेस्टिंग सुरू झाले मोठ्या प्रमाणात. तुम्ही शार्क टँक पाहिलं असेल. बट आपल्याकडे प्रमाण कसं होत चाललंय सांगतो तुला. गव्हर्नमेंटनी हे टॅक्सेस कमी केले, हे टॅक्सेस आणले 22%. ह्या बेसिसवरती, की अगोदर 30 होते, 32 होते, ह्या बेसिसवरती की जर 10% गव्हर्नमेंटने टॅक्स कमी केला तर हे 10% पैसे वाचले कंपन्यांचे, आणि कंपन्या हे 10% परत रिइन्व्हेस्ट करतील, नवीन प्लॅन करतील, उभा एखादी नवीन आउटलेट खोलतील, नवीन कंपनी उभी करतील, जेणेकरून आणखीन लोकांना रोजगार मिळावा.
बट बिलीव्ह मी असं काहीच होत नाही, असं काही होत नाही. मग ऍक्च्युली काय व्हायला पाहिजे, हे आयडियल सिच्युएशन आहे. ऍक्च्युली इन्व्हेस्टमेंट एफपीओ मधूनच होती, लक्षात ठेवा. सो काही फायदा नाही त्याचा. सो बट हे इन्कम टॅक्स वाढत चाललंय आणि जीएसटी तर अजूनच वाढत चाललाय. सो हे जीएसटी सगळ्यात जास्त हाय व्हायला लागलाय, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स व्हायला लागलाय आणि मग कॉर्पोरेट टॅक्सचे प्राइसेस कमी व्हायला लागले. परिणामी इन्कम इनइक्वॅलिटी वाढत चालली. म्हणजेच काय, आर्थिक विषमता वाढत चाललेली, कारण सगळ्या कंपन्या प्रॉफिट घेऊन जातात. म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा शार्क टँक मध्ये बघा, तो सांगतो की नेट मार्जिन किती. नेट मार्जिन म्हणजे काय, प्रोडक्शन कॉस्ट सेलिंग प्राइस वर्स मायनस प्रोडक्शन कॉस्ट. सो 100 रुपये तो जर एखाद्या गोष्टीमध्ये सेल करतोय, त्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे लेट सपोज 10 रुपीज, 90 रुपीज तो प्रॉफिट काढतोय. आणि ह्या 90 रुपीज प्रॉफिट मधून, थोडासा इकॉनॉमिक्स मध्ये पण इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवा, तो 90 रुपीज प्रॉफिट काढतोय. लेट सपोज त्याचे अदर एक्सपेन्सेस लाईक पगार वगैरे एक्सेट्रा 10 रुपये गेला, 80 रुपये त्याला प्रॉफिट राहिलं, आणि ग्रॉस प्रॉफिट मधून पगार वगैरे अदर एक्सपेन्सेस गेला, नेट प्रॉफिट राहिलं. त्याच्यातून तो मार्केटिंग करतोय. किती रुपयाची मार्केटिंग करतोय तो? 55 रुपयाची. म्हणजे त्याला किती रुपये राहिले? 25 रुपये, 25-35 वाट्यावर प्रॉफिट राहिलं. ऍक्च्युली त्याला 30-35 रुपये प्रॉफिट राहते. मग हे 55 रुपये कोणाला जातात? ते जातात ते मार्केटिंग मध्ये तुम्हाला फसवण्यासाठी. सोशल मीडियाचे ही जे इन्फ्लुएन्सर, त्यांचे रील्स आपण स्क्रोल करून बघतोय ना, जे आपण म्हणतोय फुकट आहे, नेट तर अनलिमिटेड आहे, मला काय जातंय स्क्रोल करायला. ही लोक आपले पैसे घेतात. ते तुम्हाला आयडिया नाही, फक्त तेवढेच की इनडायरेक्टली असं लांबून हाताने खाऊन घेतात. ते पैसे आपल्या ती लोक आपले पैसे घेऊन ते रील्स बनवतात ते, आणि त्याच्या बेसिसवर आपण ते बघत बसते ना, आपल्याला वाटतं ते फ्री. बिलीव्ह मी, इट्स नॉट ए फ्री. ठीक आहे. सो हे सगळे इकॉनॉमिक्स तुम्ही पाहायला गेलं, लक्षात घेतलं कशी फसवणूक चालू आहे. ठीक आहे, असो, हरकत नाही. हा ऍटिट्यूड आहे, परसेप्शन आहे, माझा विचार आहे. या गोष्टी ऑब्झर्व केल्यानंतर, काही नॉलेज त्याबद्दल क्रिएट केल्यानंतर ह्या गोष्टी आलेल्या आहेत. सो समजलं. दुसरं, सो माझं मत आणि वृत्ती. बिलीफ आणि ऍटिट्यूड मध्ये काय विषय, एखाद्या गोष्टीबद्दलचा विश्वास असतो, बरं एखाद्या गोष्टीबद्दलचा ऍटिट्यूड, याच्या गोष्टीत फार फरक आहे. लेट सपोज माझा विश्वास नाहीये की हे भूत वगैरे असतात, किंवा माझा ह्या गोष्टीवर विश्वास नाहीये की बऱ्याच वेळा म्हटलं होतं की हे उतारा टाका, किंवा कुठेतरी बाहेरून पत्रिका बघा, लेट सपोज लग्नाच्या बाबतीत. ठीक आहे. सो ह्या गोष्टींचा विश्वास नाही. बट माझा ऍटिट्यूड असा आहे की मला माझ्या पालकांना दुखवायचं नाही. त्यांचं म्हणणं आहे ना की ह्या गोष्टींमुळे होतंय, तू हे कर, ओके करतो, हरकत नाही. सो माझा ऍटिट्यूड काय सांगतोय, तो माझ्या बिलीफच्या अगेन्स्ट पण जाऊ शकतो, लक्षात ठेवा. बट माझा ऍटिट्यूड की चला मला दुसऱ्याला नाराज करायचं नाही, मला करायला काय प्रॉब्लेम आहे. बट माझा बिलीफ असेलच त्या गोष्टीवरती, असं नाही. मी माझं एक्झाम्पल नाही, मी तुम्हाला हे पटवून देण्यासाठी एक्झाम्पल सांगतोय. ठीक आहे. सगळ्याच गोष्टी माझ्या ज्या असं कन्सिडर नका करू. काही गोष्टी तुम्हाला मी पटवून देण्यासाठी मला त्या तयार करावं लागतं एक्झाम्पल्स, राईट, तुम्हाला समजण्यासाठी. सो बऱ्याच वेळा माझा विश्वास आणि माझी वृत्ती ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो बघा, की लेट सपोज एखाद्या पर्सननी, आता पहा, एक माग ऑस्कर मध्ये समथिंग प्रकरण झालं होतं, राईट, की त्यामध्ये एक फेमस ऍक्टर आहे, त्यांनी कोणीतरी कानाखाली दिली होती दुसऱ्या एका ऍक्टरच्या, कारण तो त्याच्या वाईफ बद्दल काहीतरी चुकीचं बोलत होता, मजाक मध्ये बोलत होता. बट त्याच्यावरती फार क्रिटिसिझम झालं होतं. सी, मला प्रॉब्लेम काय वाटला नाही. आता दोन गोष्टी, एक तर माझा ऍटिट्यूड असा आहे की अहिंसा करायची नाही, ही माझी वृत्ती झाली. पण माझा बिलीफ काय माहिती, हे ना चुकीचं नाही. मी हिंसेला समर्थन करत नाहीये, बट चुकीचं का नाही सांगतो. तुम्ही त्याला थोडस डीप थॉटनी बघा. डीप थॉटनी बघा म्हणजे काय, की हा जो पर्सन त्याच्या कानाखाली वाजवली गेली, तो एक प्रकारे चुकीच्या गोष्टी बोलत होता त्याच्या वाईफ बद्दल, भले तो मजाक मध्ये असं. बट मजाक मध्ये सुद्धा वुमेनची डिग्निटी व्हायलेट करायला तुम्हाला परमिशन नाही. मग तो काय रिप्रेझेंट करतो, तो समाजातील असे सोशल इव्हिल रिप्रेझेंट करतो की जे सोशल इव्हिल लाईफ एक नॉर्मल थिंग आहे, हे कॉमेडीतून घेतलंय, मी मजाकवारी आहे, सो विनोदात्मक आहे, अशा पद्धतीने समाजात काही लोकांना हीनतेने वागवत असतात, त्यांच्यावरती टोमणे देत असतात, त्यांना घालून बाळून बोलणे म्हणतो आपल्याकडे, मराठीमध्ये शब्द वापरला तर. सो हिनियस क्राईम करण्याचा प्रयत्न करतात, मेंटली हरॅस करण्याचा प्रयत्न करतात, डॉमिनेशन क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांच्या विरोधात स्टँड घेतलाच पाहिजे. हे रिप्रेझेंट करतो त्याची ती एक कानाखाली. ती एक कानाखाली काय रिप्रेझेंट करते, की मी जे लोक बुली करतात, ते समाजामध्ये भरपूर लोक, तुम्ही बुली कन्सेप्ट ऐकली असेल, स्कूलमध्ये कोणी आपल्याला बुली करत असेल, कॉलेजमध्ये रँकिंग केली जात होती आपली, राईट. सो त्या लोकांच्या विरोधात स्टँड घेणे मस्त आहे. भले मी हिंसेला समर्थन करत नाही, पण त्या लोक, म्हणजेच काय, इन शॉर्ट, इन समराईज फॉर्म मध्ये सांगायचं तर अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणं इम्पॉर्टंट आहे.
जस्ट गिव्ह मी अ सेकंड. चालू केलंय का नाही? येस. सो अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणं मस्ट आहे, हे लक्षात ठेवा. आणि ते रिप्रेझेंट करते, ते एक कानाखाली मारले. सो माझा विश्वास आणि माझी वृत्ती या गोष्टीमध्ये फरक आहे. माझी वृत्ती ही सांगते की हे माझं सगळं अशा पद्धतीने मी या सिच्युएशनकडे पाहतो. सो माझा ऍटिट्यूड असा आहे की नॅचरली जस्टिफिकेशन जातं, बट माझा हिंसेवरती विश्वास नाही. कदाचित त्याला त्याचं उत्तर देण्याचा प्रकार वेगळा देखील असू शकतो, बट याचा अर्थ असा नाही त्याने ती गोष्ट केलेली ती चुकीची. तो उभा राहिला, कारण त्याच्यावरती बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याचशा गोष्टी आणि जस्टिफाईड पण करेल. बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत काय होतं, काही गोष्टी इलिगल नसतात पण अनइथिकल असतात, आणि त्या अनइथिकल गोष्टीला आपण प्रत्येक वेळेस कोर्टात जाऊन सोल्युशन काढू शकत नाही, आपण समाजात जाऊन सोल्युशन काढू शकत नाही, आपण सहन करून सोल्युशन काढू शकत नाही. जशाच तसं उत्तर द्यावं लागतं. अदरवाईज जर हिंसा जर एवढीच वाईट असेल तर श्रीकृष्ण युद्ध कधीच परिस्थिती येऊन नसते दिली. श्रीकृष्ण त्यावेळेस पण एवढीच ताकद होती की तो हिंसा न होऊ देता पण दुर्योधनाचं मन चेंज करू शकत होता. तुम्हाला वाटत असेल नाही चेंज करू शकत तर मग देव नाही, पण तो देव होता तर तो मन चेंज करू शकत होता. बट त्यांनी सुद्धा हिंसा प्रेफर केली, कारण त्यांना नाशच करायचं होतं. काही गोष्टींची उत्तर तशाच पद्धतीने असतात. आणखीन एक उदाहरण देतो मी. फॉर एक्झाम्पल, रावण मोठा भक्त होता देवाचा, आणि अशी काय मोठी मिस्टेक केली होती की सीतेचं अपहरण केलं होतं, राईट. सो तसे पण नंतर त्याचा स्वीकार रामांनी पण नाही केलेला असं म्हटलं जातं. बट हिंसा होणे त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात युद्ध आणि एवढा मोठ्या प्रमाणात नरसंहार होणं गरजेचं होतं का? रामदेव होते. ठरवलं असं त्यांनी एकट्या रावणाचा वध केला असता, एकट्या जाऊन युद्ध केलं असतं, नष्ट केलं असतं त्याला. बट त्यासाठी पूर्णपणे एवढी मोठ्या प्रमाणात नरसंहार करून युद्ध घडून आणण्याची गरज होती का? काही गोष्टी गरजेच्या आहेत ना, माहिती देवाला कोणत्या गोष्टी कोणत्या ठिकाणी झाल्या पाहिजे. आणखीन एक एक्झाम्पल देतो. महात्मा गांधी कितीही अहिंसेबद्दल बोलले तर शेवटी करो या मरोचा नारा द्यावाच लागला होता चलेजावमध्ये 1942 ला. याचा अर्थ असा नाही की त्यांनी हिंसेला समर्थन केलं होतं, पण याचा अर्थ असा आहे की त्यांनी हे सांगितलं होतं की दिस इज द टाइम यू हॅव टू स्टँड अप अगेन्स्ट द इव्हिल. सो जे लोक समाजात बुली करतात, जी लोक समाजात एक रिप्रेझेंटेशन आहेत, सो म्हणून कधी कधी ह्या रियालिटी शोज मध्ये पण दाखवलं जातं, आपल्या मूव्हीज मध्ये पण दाखवलं जातं की बुली आहे त्याच्या विरुद्ध एक कुणीतरी सामान्य माणूस उभा राहिलेला असतो. तो एक आपला मराठी माणसाचा एक मूवी बघा, मला नाव आठवत नाही, खूप जुना मूवी आहे. त्याच्यामध्ये पण तो छत्रपती शिवाजीराजांना भेटत असतो. त्याच्यामध्ये ते बॅकग्राऊंड सॉंग्स आहे, तो पोवाडा आहे प्रतापगडाचा. सो त्याच्यामध्ये काय आहे, तो एक सामान्य माणूस आहे, आणि ही जी समाजामध्ये बुली करणारे लोक आहे, करप्शन करणारे म्हणजे अन्याय करणारे लोक आहे, चुकीचं करणारे लोक आहे, त्यांच्या विरुद्ध उभं राहिले. सिंपल आहे. सो विश्वास आणि वृत्ती या गोष्टीमध्ये डिफरन्स असतो. त्यानंतर मूल्य आणि वृत्ती, बऱ्याच वेळा ह्या गोष्टीमध्ये सुद्धा डिफरन्स असतो. माझं मूल्य वेगळं असतं आणि माझ्या वृत्ती वेगळ्या असतात. बऱ्याच वेळा वृत्ती काय आहे की आपले विचार, आपले थॉट, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे वृत्ती म्हणजे आपली. बट मूल्य काय, जे गोष्टी मला मिळाल्यात ते मूल्य. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींमधला डिफरन्स लक्षात ठेवा. सो दॅट्स ऑल अबाउट दिस के फंक्शन ऑफ ऍटिट्यूड आणि डिफरंट टाइप्स ऑफ ऍटिट्यूड. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फंक्शन ऑफ ऍटिट्यूड. त्यानंतर मात्र आपल्याला सेकंड टॉपिक बघायचा सिलेबस, तो म्हणजे मॉरल ऍटिट्यूड. त्यानंतर राहील सोशल ऍटिट्यूड आणि पॉलिटिकल ऍटिट्यूड आणि पर्सिवेशन. हे 4 पॉईंट इम्पॉर्टंट राहिलेत, ते मात्र आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे. सो ह्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. थँक्यू.